वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस या शुभेच्छा द्याव्या. ऑगस्टमध्ये 19 तारखेनंतर एकच व्यक्तीचा वाढदिवस आहे. ऑगस्टमध्ये 19 ऑगस्ट नंतर एकाच व्यक्तीचा वाढदिवस होता. विकू खानदेशी यांनी 21 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा केला. हजारो साल. धन्यवाद मॅडम. वाढदिवसात लग्नाचा वाढदिवस कोणाचाही नाहीये ऑगस्टमध्ये. मागील मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला पिकनिक चर्चा करायची आहे, पण ती चर्चा आपण सरांच्या लेक्चर नंतर करणार आहोत. तर मी सरांना आता विनंती, शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आणि आज आपल्यामध्ये सरांबरोबर ट्रेकिंगला जाणारे पण गेस्ट आलेले आहेत. मी त्यांचंही आपल्या मीटिंग मध्ये स्वागत करते. त्यानंतर परिचयाचा भाग असतो आपला, पण सर म्हणले की सगळ्यांना मी परिचितच आहे, मला अजून काय माझा परिचय देणार आहे. तर मी एकाच वाक्यात सांगेल सरांचा परिचय की सर म्हणजे आपल्या क्लबचे पितामह आहेत. ज्ञानाने सर, ज्ञानाने. ट्रेकिंगला जाता म्हणजे म्हातारी नाही. आणि सर आपला अनुभव आपण शेअर करावा अशी नाही विनंती. हॅलो हॅलो, आवाज ऐकू येते? अध्यक्ष कल्पनाताई, सचिव साधनाताई आणि सर्व जीवलक मित्र मैत्रिणींचे मी आजच्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर इथे उपस्थित राहिलेले माझे सर्व ट्रेकर मित्र यांची मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा परिचय आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला होणारच आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर आकाश शिवदे इथे उपस्थित आहेत, त्याचे मी स्वागत करतो आणि माझ्या व्याख्यानाचा प्रारंभ करतो. मित्र हो, आपण सगळेजण या भरतभूमीचे रहिवासी आहोत आणि आपल्या भरतभूमीमध्ये एक देवभूमी आहे जिचं आपल्याला बालपणापासूनच आकर्षण असतं. कारण या देवभूमीचा रक्षक आहे पर्वतांचा राजा हिमालय, ज्याचं कालिदासाने आपल्या कुमारसंभव नावाच्या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. अच्युतस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. हिमालय हा खरोखरच पर्वतांचा राजा आहे. आता आपला सह्याद्री हा महाराष्ट्राचा संरक्षक, ज्याच्या कुशीमध्ये शिवराय यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली, त्यामुळे सह्याद्रीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, तो असायलाच हवा. पण जेव्हा आपण हिमालयामध्ये जातो तेव्हा भव्यता काय, उत्तुंगता काय
याचा परिचय आपल्याला येतो. आता सह्याद्रीचं सगळ्यात उंच शिखर कुठलं आहे तर कळसुबाई. कळसुबाईची उंची किती आहे 1646 मीटर किंवा फुटांच्या हिशोबात सांगायचं झालं तर 5400 मीटर, 5400 फूट. आणि हिमालयाचं जे सर्वोच्च शिखर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 8848 किंवा 29002. म्हणजे हिमालय आणि सह्याद्री यांची भव्यतेच्या बाबतीमध्ये तुलनाच होऊ शकत नाही. आपण हिमालयामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपले डोळे अक्षरशः विस्मयाने फाटतात तिथली ती उंची पाहून. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये इतरत्र कुठेही हिमालयाच्या उंचीच्या पासंगाला पुरतील असे पर्वत नाहीत. आपण सर्व जगावर जरी नजर टाकली तरी आपल्याला असं आढळून येईल की 8000 मीटर्सच्या वरची जी उंच शिखरं आहेत ती सगळीच्या सगळी 14 शिखरं ही हिमालयामध्ये आहेत. एवढंच नव्हे तर 7000 मीटर वरची देखील शिखरं हिमालय सोडून जगामध्ये कुठेही नाहीयेत. जगामधलं जे दुसऱ्या नंबरचं शिखर आहे जे अर्जेंटिनामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये आहे त्याची पण उंची 7000 पर्यंत पोहोचू शकत नाही. आणि बाकीची जी शिखरं आहेत सगळी युरोप खंडातली किंवा उत्तर अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे तिथं खूपच खाली आहेत. तर असा आहे आपला हिमालय ज्याची भव्यता दिव्यता त्याचप्रमाणे ज्याचं रौद्र स्वरूप भयानक स्वरूप जे कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं ते आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. म्हणजे हिमालय ही अशी जागा आहे जिथे एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आणि स्वर्गारोहण म्हणजे काय याचा प्रत्यय एका मिनिटामध्ये तुम्हाला येऊ शकतो. तर खरोखर आपण भाग्यवान आहोत की ह्या भरतभूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि ही देवभूमी आयुष्यामध्ये आपण एकदा तरी पाहिली पाहिजे. प्रत्येक भारतीयाने या देवभूमीचं दर्शन घेतलं पाहिजे. तर आमच्या नाशिक मधल्या 12 जणांच्या टीमने नुकतीच या देवभूमीची सफर केलेली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित उत्तराखंडची सफर केलेली असेल. त्यापैकी काही जण चारधामाचं दर्शनही घेऊन आलेले असतील. आमचे सगळे मित्र जे आहेत ते हाडाचे ट्रेकर्स आहेत. त्यांचा परिचय आपल्याला या प्रेझेंटेशन मधून होणारच आहे. तर ट्रेकिंग आणि आध्यात्मिक यात्रा असं एक जोड स्वरूप आमच्या या ट्रिपचं होतं. आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार होतो ते शिखांचं अतिशय पवित्र असं गुरुस्थान आहे ज्याला हेमकुंड साहेब म्हणतात. ते 15,000 फूट उंचावरती आहे. त्यामुळे ही केवळ नुसतीच आध्यात्मिक यात्रा नव्हती तर हा एक ट्रेक देखील होता. आणि आमच्यापैकी सगळेच जण सीझन ट्रेकर ज्याला म्हणतो त्या कॅटेगरीतले असल्यामुळे बऱ्याच जणांची एव्हरेस्ट बेस कॅम्पची यात्रा पण झालेली आहे. आमच्या ग्रुपमधले एक महानुभाव तर असे आहेत की त्यांनी 11 वेळा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. एक रमेश कुमावची जरा उभे राहा कृपा करून. आता नाश्ता घेत आहे पण ते येथे थोड्या वेळात समोर. तर एक नर्मदा परिक्रमा 3600 किलोमीटरची असते आणि 11 वेळा ही 3600 किलोमीटरची परिक्रमा ह्या पुरस्काराने पूर्ण केलेली आहे. एवढंच नव्हे तर आमच्या या ट्रिप मध्ये देखील अथपासून इथपर्यंत सगळी जी शिखरं होती 15,000 फुटापर्यंतची ती त्यांनी स्वबळावरती पादाक्रांत केलेली आहेत. तर त्यामुळे ह्या ग्रुपच्या शारीरिक क्षमतेबद्दल आणि मानसिक क्षमतेबद्दल काही शंकाच नव्हती. पण आमच्यासमोर काही नैसर्गिक संकट उभी राहिलेली आहे. त्याचाही परामर्श आपण या प्रेझेंटेशन मध्ये घेणारच आहोत. तर ह्या ट्रिपचं प्लॅनिंग अगदी थोडक्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये सगळं तयार झालं. आणि ह्या देवभूमीत जाण्यासाठी सगळ्यात सोयीचा रूट म्हणजे इथून नाशिकवरून हरिद्वारला जाण्याच्या ट्रेन्स आहेत. त्यापैकी सगळ्यात उत्तम 12171 नावाची एक मुंबई हरिद्वार एक्सप्रेस असते. ती अतिशय सोयीची गाडी आहे. म्हणजे नाशिकला सकाळी 11ला येते आणि हरिद्वारला 12:25ला पोहोचते. तर आम्ही सगळ्यांनी त्या नाशिक रोड स्थानकापासून सफर आमची सुरू केली. आणि दुसऱ्या दिवशी सुमारे 10 वाजेच्या सुमारास हे टपरी नावाचं एक
जंक्शन उत्तराखंडातलं आम्हाला लागलं. ही गाडी अतिशय फास्ट जाते, म्हणजे फक्त एक 10-12 स्टॉप्स घेते नाशिक ते हरिद्वार पर्यंत. तर या टपरी जंक्शन वरती थोडा वेळ मिळाला, गाडीला थोडासा सिग्नल मिळाला होता, म्हणून उतरून आम्ही थोडीशी बहुत मजा केली. तर तिथली ही सगळी दृश्य आहेत आणि आपण पाहू शकता यामध्ये आमचे सगळे ट्रेकर दिसत आहेत. सगळ्यात पहिला नंबर आहे हे ॲडव्होकेट दिलीप राठी, त्याच्यानंतर मी स्वतः आहे, त्याच्यानंतर आज आपल्याकडे आलेले दिनेश जोशी. कृपया उभं राहा जरा, म्हणजे सगळ्यांना आपली ओळख पटेल. त्यानंतर नाना गायधनी. आज नाना आलेत का? नाना गायधनी. आता हे दिनेश जोशी हे पण व्यावसायिकच आहेत. नाना गायधनी आपल्या BSNL मध्ये होते, सेवानिवृत्त झाले आणि आता शेती करतायत. त्यानंतर हे जे गृहस्थ आहेत हे पण आमचे टीम लीडर आहेत. यांचं नाव द्वारकानाथ पुरोहित, यांना प्रेमाने बाळासाहेब म्हणतात. आणि सर्वच बाबतीमध्ये नेतृत्व गुण अंगामध्ये पुरेपूर भरलेले आहेत. मागे मी तुम्हाला एक अंजेगिरीचा व्हिडिओ पाठवला होता, तिथे पायऱ्यांवरून भरमसाठ धो पाणी जात आहे. तर तिथे कोणाचीच हिंमत होत नव्हती त्या पायऱ्यांवरती पाऊल घालायची. बाळासाहेब म्हणाले, चला काय घाबरू नका, मी आहे, माझ्या पाठीमागे सगळेजण या. आणि मग सगळे जणांनी तो ट्रेक पूर्ण केला. तर असे नेतृत्व गुण अंगामध्ये आहेत. नंदुशेठ काशीदांनी काही जणांना आम्ही आपला परिचय करून दिला. तर हे आमच्या टीमचे जनरल मॅनेजर आणि हे चिरतरुण अजय विजन किंग फिशर मध्ये होते, त्यामुळे चिरतरुण्याचं रहस्य काय हे आपल्याला कळालं असेल. मार्केटिंग मॅनेजर होते किंग फिशर म्हणजे युनायटेड ब्रुवरीज कंपनीमध्ये. अजूनही काही ट्रेकर याच्यामध्ये नाही आहेत, ते पुढच्या फोटोत येतील कदाचित. सचिन डोकणे यांचा फूडचा व्यवसाय आहे, होलसेल विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. हे आताच आपल्याला परिचय करून दिला ते रमेश कुमावत, वय वर्षे फक्त 72. त्याच्यानंतर आज विवेक रत्नपारखी ॲडव्होकेट आलेले आहेत. विवेकजी कृपया उभं राहा. हे व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत. त्यानंतर दिनेश यांचा परिचय झाला आहे, दिनेश जोशींचा. हे आमचे सराफ विजय भावसार यांचा सराफी व्यवसाय आहे. ॲडव्होकेट दिलीप राठी, नाना गायधनी, राकेश विजन हे हेवी मशिनरी ऑपरेट करणारे, सप्लाय करणारे व्यावसायिक आहेत. JCB, पोकलेन वगैरे. अजय विजन यांचे पुतणे आहेत, नंदू काशेलानी आणि पुन्हा बाळासाहेब पुरोहित. टपरी जंक्शनवर काढलेला एक फोटो आहे, यामध्ये 30 मंडळी परत दिसत आहेत. आता आम्ही एक बॅनर घेऊन गेलो होतो, स्वच्छ हिमालय स्वच्छ देवभूमी अभियान हेमकुंड साहेब यात्रा. बॅनर असं म्हणजे जरा प्रतिष्ठा प्राप्त होते त्या ग्रुपला, काहीतरी ऑफिशियल ग्रुप वगैरे आहे असं लोकांना एक नाना गायधनी आलेले. तर म्हणून आम्ही असा हा एक बॅनर तयार केलेला होता. आणि आता हा बॅनर हेमकुंड वरती आम्ही झळकवलाय, परत आपल्याला दिसेलच. त्याच्यानंतर हरिद्वारला आम्ही 12-25 ला उतरलो आणि मग इथून आमच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. तर तिथे अशा शेअर रिक्षा मिळतात. शेअर रिक्षा म्हणजे आपल्याकडे काय प्रकार असतो सगळ्यांना माहिती आहे. दाटी वाटीने त्यातून परत प्रत्येकाजवळ सगळं सामान 13 दिवसाचं असं सगळं घेऊन कसे ते रिक्षामध्ये अर्ध सामान रिक्षाच्या बाहेर लटकतंय. अशा परिस्थितीमध्ये आम्ही निघालो. आणि मग दुपारची जेवणाची वेळ झाली होती, म्हणून तिथे प्रसिद्ध हॉटेल चोटीवाला हे अत्यंत प्रसिद्ध हॉटेल आहे आणि इथली चव प्रत्येकाने घेण्यासारखी आहे. ह्याच्या ब्रांचेस आहेत, म्हणजे हरिद्वारला पण हे हॉटेल आहे आणि ऋषिकेशला पण हॉटेल आहे. हाँ वो उनका एक लोगो है, मैं अभी आपको दिखाता हूँ. हाँ, हे आता सगळेजण आता हे शेवटचं चवदार जेवण. याच्यानंतर आम्हाला फक्त पराठे आणि काली दाल पिली दाल वगैरे काही असतं उत्तराखंडातलं. पण आता हे शेवटची बहुमजा आम्ही करून घेतोय. त्याच्यानंतर ऋषिकेशलाही आम्ही एका राजस्थानी नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवण घेतलं. आणि त्याच्यानंतर मात्र फक्त लंगर मधला खाना एवढंच फक्त प्रसाद स्वरूपामध्ये होतं. तर आता हे चोटीवाला
आता हा पुतळा नाहीये बरं का, हा जिवंत माणूस आहे, पण तुम्हाला आता ते लगेच नाही कळणार. तर हे मूळ चोटीवाला याचं हे सिम्बॉल आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी ते वापरतात. त्याच्यानंतर आमचा पहिला मुक्काम जो झाला, हरिद्वार वरून आम्ही ऋषिकेशला गेलो. जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर आहे दोघांमध्ये. आणि तिथे आम्ही एका गुरुद्वारामध्ये उतरलो. आता गुरुद्वारा म्हणजे आपल्या काही धर्मशाळेसारखा प्रकार नसतो, तो अत्यंत पॉश प्रकार असतो. कारण जगभरातले सरदारजी ह्या गुरुद्वारांना प्रचंड प्रमाणामध्ये देणग्या देत असतात आणि एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षा तिथली व्यवस्था कमी नसते, अत्यंत अल्प दरामध्ये. आणि जाती धर्माचं कुठलं नाही आहे, फक्त शीख मंडळींसाठी नाही, सगळ्यांसाठी तिथे सोय उपलब्ध असते. आणि आम्ही या गुरुद्वाराच्या सुविधेचा सगळीकडे लाभ घेतला. तिथे भोजन, निवास या सगळ्या गोष्टी अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध असतात. यात्रेकरूंमध्ये कुठलाही भेदभाव करत नाहीत, हे शीख आहेत का हिंदू आहेत. तर अशा प्रकारे 2 दिवस आमचे या गुरुद्वारामध्ये अतिशय आनंदाचे गेले. तिथल्या रूम्स, अटॅच टॉयलेट्स वगैरे अत्यंत सगळ्या प्रकारच्या अगदी 5 स्टार सुविधा तिथे होत्या. ह्या इमारतींकडे आणि या स्वच्छतेकडे पाहून खरोखर मन थक्क व्हायला होतं. ही जी शीख जमात ही आपल्या भारताला लाभलेली आहे, ही एक फार मोठी देणगी आहे. इतिहासामध्ये ह्या जमातीचं काय कर्तृत्व आहे आणि काय योगदान आहे हे पण मी आता आपल्याला दाखवणार आहे. आणि खरोखर आपल्या सगळ्या भारतांना भूषण वाटेल अशी ही जमात आहे. कुठलाही गुरुद्वारा तुम्ही पहा, एखादं पान किंवा कागदाचा कपडा सुद्धा तिथे पडलेला नसतो. अतिशय सेवाभावी वृत्तीने फार मोठ्या पदांवर असलेले फार अब्जाधीश लोक तिथे सेवा करत असतात. तर हा हे तिथले कुंड आहे आणि हे सगळे हे जे निवासस्थानं आहेत, तिथे आम्ही 2 दिवस मुक्काम केला. तर हा जो एक पुतळा आहे, याविषयी नंतर मी सांगणार आहे तुम्हाला, की शीख लोकांनी भारताचं आणि हिंदू धर्माचं संरक्षण कसं केलं हे ह्या चित्रांमध्ये दाखवलेले आहे. ही एक जमात अशी आहे की जिच्यावरती सगळ्यात जास्त अत्याचार झाले, म्हणजे इस्लामी शासकांकडून ते अत्याचार किती प्रकारे झालेले आहेत हे आपल्याला बघून सुद्धा डोळ्यात पाणी येतं. पण तरी सुद्धा यांनी मानवता सोडलेली नाहीये. त्यांनी धर्मयुद्ध केलं, त्या इस्लामी शासकांशी ते लढले, त्यांना पराभूत केलं. अशा प्रकारे त्यांनी बदला घेतला. परंतु तो बदला स्त्रिया किंवा लहान मुलं वगैरे यांच्यावरती घेतलेला नाही. अतिशय नीतीने त्यांनी सगळं युद्ध केलेलं आहे. आणि इथे हे चित्र आहे, थोडंसं मोठं करून आपल्याला दाखवतो. आता पुढच्या एका ह्याच्यामध्ये पण चित्रामध्ये हे येणार आहे, त्यावेळेला मी अजून त्याच्यावरती थोडंसं बोलेन. आता लिची हा याचा एक स्थानिक प्रकार. माझी मुलगी सोनिया हिचं हे अत्यंत आवडतं फळ म्हणून हा फोटो काढलाय आणि तिलाही पाठवला. या लिचीचा आस्वाद घेतला. अतिशय फक्त 10 रुपयामध्ये अत्यंत उत्तम असं लिची सरबत या गुरुद्वारामध्ये मिळत होतं. आणि लंगर मध्ये जेवायची सोय होती. लंगर मधलं जेवण हे साधं असतं अतिशय, काय फार मेजवानी त्याला म्हणता येणार नाही, पण एक प्रसाद म्हणून आपण ते स्वीकारायचं असतं. आणि त्याच भावनेने आम्ही 2-3 दिवस या विविध प्रकारच्या गुरुद्वारांमध्ये आम्ही या लंगरचा आस्वाद घेत होतो. आणि गुरु ग्रंथ साहेबांच्या चरणी नमन करून मग तो प्रसाद ग्रहण करायचा असतो. तर इथे पोहोचल्यानंतर एक वेगळीच बातमी आमच्या समोर आली. ती टीव्ही वरती आपण सगळ्यांनी पाहिलेली असेल की उत्तराखंडामध्ये प्रलय सुरू झालेला आहे आणि तिथेच आमचा अवसान कळाला. कारण रस्ते सगळे बंद केलेले होते, म्हणजे पोलिसांनीच बंद केलेले होते आणि पुढे जायला मार्गच नव्हता. त्यामुळे ऋषिकेशचा आमचा मुक्काम एका दिवसाने वाढला आणि दर तासाला आम्ही अपडेट घेत होतो, रस्ते मोकळे झाले का नाही. जागजागी तिथे आपल्याला माहिती आहे हिमालयाचं स्वरूप कसं आहे. अत्यंत कच्ची पहाडी याला म्हणता येईल. भस्कन सगळा डोंगर खाली येतो. डोंगर त्याच्यामधले मोठे मोठे दगड, झाड, एका क्षणामध्ये डोंगर खाली येतो. आणि हे भूस्खलन जे आहे ते थेट अगदी बद्रीनाथ पर्यंत जागी आम्हाला पाहायला मिळालं. तिथे इतके इफिशियंटली सगळं हे हटवण्याचं काम चालू असतं. JCB किंवा इतर काय जे पोकलेन वगैरे ते सगळे यंत्रणा कामाला लागलेली असते. सरकारची यंत्रणा सक्षम आहे. पण थोडा अंतर गेलं का पुन्हा एखादी लँडस्लाइड आपल्याला दिसते.
कधी कधी असं होतं की पुढे लँडस्लाईड मागे लँडस्लाईड आणि त्याच्यामध्ये जर प्रवासी अडकले तर मग त्यांचे फार हाल होतात, त्यांना अन्न किंवा पाणी सुद्धा मिळत नाही. पण हिमालयाचं सगळीकडे स्वरूप असंच आहे, त्याला काही इलाज नाही आहे आणि सरकारजवळ याच्यासाठी काही उपाय पण नाही आहे. कारण ते सगळेच डोंगर तसे. डोंगर म्हणजे कसा की एखादा केक असतो, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे तुकडे लावतो, तशी माती आणि त्याच्यामध्ये दगड खोचले आणि ते सगळं भस्कन कधी खाली येईल याचा काही नेम नाही. आता ह्या गुरुद्वारामध्ये एक प्रदर्शन आहे ज्याच्यामध्ये शीख समाजाने काय योगदान दिलेले आहे भारत भूमीला आणि त्यांच्यावरती काय काय अत्याचार झाले हे सगळं चित्रीकरण आहे. ते माझ्या मित्रांनी केलेले आहे, त्यातले बरेचसे फोटो, त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे त्यांचा आणि त्याच्यामुळे हा अल्बम मला तयार करता आला. तर हे बंदा साहेब आहेत, हे शीख समाजाचे फार मोठे योद्धे होऊन गेले, शेवटी युद्धामध्ये हे पण शहीद झाले, यांची माहिती दिलेली आहे. हे रणजीत सिंग आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे, शिखांचे सम्राट, महान सम्राट, ज्यांनी लाहोरवरती राज्य केलं. लाहोरचा जो किल्ला आहे तो त्यांच्या ताब्यात होता, थेट पेशावर पर्यंत त्यांचं राज्य पसरलेलं होतं. त्याच्यानंतर शीख समाजाला काय काय यातना दिल्या इस्लामी शासकांनी त्याचंही सगळं चित्रण याच्यामध्ये आहे. म्हणजे उकळणं पाण्यामध्ये टाकून किंवा त्यांना अगदी त्यांचा शिरच्छेद करणं किंवा असं चरकामध्ये घालणं, असे नाना प्रकारचे यातना, अगदी क्रूरतेची परिसीमा आपल्याला अगदी कल्पना करता येणार नाही. गुरु गोविंद सिंगचे जे साहेबजादे होते म्हणजे पुत्र होते, त्यांना हिंदीमध्ये चिणून मारलं. पण ह्या सगळ्या अत्याचारांचा बदला, खून का बदला खून, असं शीख समाजाने घेतलेला नाहीये. त्यांनी मानवता कुठेही सोडलेली नाहीये. आता या चित्रामध्ये ही लढाई चाललेली दिसते. हा कुठला तरी एक इस्लामी योद्धा आहे, त्याला तो याच्यावरती वार करतोय एका शीख योद्ध्यावरती. दुसरीकडे एक इस्लामी योद्धा आहे, तो पण जखमी झालाय, त्याला तो पाणी मागतोय आणि एक शीख योद्धा त्याला पाणी पाजतोय. असे हे शीख समुदायाच्या एकंदरीत इतिहासाचं सार ज्याला म्हणता येईल असा हा पुतळा त्या गुरुद्वारामध्ये बसवलेला आहे. आता ही एक गोष्ट अतिशय हृदयद्रावक आणि तितकीच स्फूर्तिदायक अशी गोष्ट आहे तिथे लिहिलेली की गुरु गोविंद सिंगांचे जे पुत्र होते त्यांना आपल्याला माहिती आहे की त्यावेळेचा जो इस्लामी शासक होता त्याने भिंतीत चिणून मारलं आणि नंतर मग त्यांचे अंत्यसंस्कार करायला जमीन पण द्यायला नकार दिला. मग ती जमीन खरेदी करण्यासाठी एक तोडरमल नावाचा दिवाण पुढे आला. तर तो जो नवाब होता तिथला, सरहिंदचा नवाब, त्याने त्या जमिनीचा काहीच्या काही भाव सांगितला. म्हणजे 2 गज जमीन लागते. आता 2 मुलांना पुरवण्यासाठी किती जमीन लागणार आहे किंवा दहन करण्यासाठी किती जमीन लागणार आहे. तर त्याने असं सांगितलं की ही सबंध जमीन म्हणजे काय, जी एक 6 फूट किंवा काय जी जमीन होती त्याच्यावर सोन्याच्या मोहरांचं आच्छादन करा आणि तेवढी किंमत मला द्या, म्हणजे मग मी तुम्हाला जमीन देईन. तर तो दिवाण त्याला पण तयार झाला. मग त्या नवाबाला अजून लोभ सुटला आणि तो म्हणाला, ये ऐसे सिक्के नहीं बिठाने हैं कि जमीन पे समांतर करके नहीं बैठाने, खड़े करके सिक्के बिठाने, खड़े करके बिठाने म्हणजे जास्त मोहरा मिळतील. मग दिवाणाने ती पण शर्त कबूल केली आणि 78,000 सोने के सिक्के बिछाकर वो जमीन खरीदी, गुरुपुत्रों का अंतिम संस्कार किया. तर इतिहासामध्ये ह्या दिवाणाचं पण नाव अमर झालंय, तोडरमल. आणि आजच्या भावाने या सिक्क्यांची 78,000 सोने की सिक्कों की कीमत कितनी होती है? 2,50 करोड. म्हणजे जगातला हा सगळ्यात महाग जमिनीचा सौदा आहे, तो केवळ धर्मासाठी ह्या दिवाणाने केलेला आहे. तर असा हा शिखांचा इतिहास अत्यंत स्फूर्तिदायक आहे. यांना प्रणाम करू, वंदन करू आपण आणि आता पुढे जाऊया. तर मग ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या की प्रलय झालेला आहे, पुढे जायला रस्ताच नाही. आणि मग गंगेला, म्हणजे तिकडची गंगा, आपली नाशिकची गोदावरी गंगा नाही, तिकडच्या गंगेला प्रचंड असा पूर आलेला होता. मग तो पूर पाहायला आपले जसे नाशिककर व्हिक्टोरिया पुलावरती जातात आणि पुराची गंमत पाहतात, तसं आम्ही पण तो पूर पाहायला, गंमत बघायला ऋषिकेशच्या गंगेवरती गेलो. तर हे ते दृश्य आहे पुराचं. आणि हा रात्रीच्या वेळचा
आम्ही रात्रीच गेलो, कारण आम्ही सगळे टोळ भैरव मंडळी, त्यामुळे आम्हाला काही या प्रकार नव्हता. तर रात्री गंगेच्या काठी गेलो आणि मग तिथे हे असं दृश्य दिसत होतं. आणि गंगेचं स्वरूप दुसरं, आता हे तर रात्रीच आहे, पण सकाळी त्याचं गंगेचं किती भयानक स्वरूप होतं ते तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मिळेल. तर आम्ही तिथे आता गंगेवरती वेगवेगळे पूल बांधलेले आहेत. राम झुला, जानकी झुला, लक्ष्मण झुला. त्यामधला लक्ष्मण झुला हा एक खूप मोठा पूल आहे, पण त्याचं बांधकाम सध्या चालू आहे, कारण तो जुना पूल मोडकळीला आलेला होता आणि म्हणून आता तिथे नवीन पुलाचं बांधकाम आणि खूप अजस्त्र बांधकाम आहे, ते पण मी तुम्हाला दाखवीन आता थोड्या वेळात. तर तिथे जानकी झुलाच्या शेजारीच एक अत्यंत सुंदर असं कृष्ण मंदिर आहे इस्कॉनचं. तिथे मग आता हे सगळेजण थोडेसे आध्यात्मिक साधनेसाठी बसलेले आहेत आणि तिथे कृष्णाची ह्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये अत्यंत सुंदर, अगदी दृष्ट लागेल अशा राधाकृष्णाच्या मूर्ती असतात. तसंच हे अतिशय सुंदर मंदिर तिथे ऋषिकेशला पाहायला मिळतं आपल्याला. गरुड वगैरे असतो आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं. तर ऋषिकेश आणि हरिद्वार ही खूप महत्वाची आध्यात्मिक केंद्र आहे. पावलोपावली तिथे तुम्हाला मंदिरं आढळतात, साधू संतांचे आश्रम आढळतात. आता एक दोन महत्वाचे मंदिरं, ही राणी मंदिर आहे, हे लक्ष्मण झुला पुलाच्या शेजारीच आहे, अतिशय प्राचीन मंदिर आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण झुलाच्या शेजारी अजून एक 3-4 मंदिरांचा हा ग्रुप आहे. धवलगिरी, श्री मालिका, कृष्णेश्वर, महादेव वगैरे ही सगळी मंदिरं फ्लॅग सिस्टीमने एकावरती एक अशी रचलेली आहेत. आणि त्याच्या शेजारीच हा लक्ष्मण झुलाचं बांधकाम चालू आहे. तर तिथल्या कामगारांच्या कृपेने आम्ही लांबूनच बिस्कत गेलो, कारण ते महत्वाचं काम आहे, तिथे जाऊ देत नाही ऍक्च्युअली कोणाला, कारण सेफ्टीच्या दृष्टीने. पण आम्ही त्यांना थोडीशी विनंती केली, वेळेवर ते म्हणाले आओ पुल के ऊपर आके देखो. मग आम्ही तिथे पुलावरती जाऊन हे फोटो काढले आणि खूप अजस्त्र मशिनरी, अगदी मोठ्या मोठ्या पुलीज, आपल्या ह्या खोली एवढे सगळे पुलीज वगैरे, ते जाड लोखंडी केबल्स, असं सगळं ते दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. आपल्याला दिसेल इथे केवढं भव्य काम चालू आहे आणि हे काम अजून पूर्ण व्हायला सुद्धा 1-2 वर्ष लागतील, इतकं ते मोठं काम चालू आहे. तर खरोखर आम्हाला अभिमान वाटला की भारतामध्ये आता ह्या लेवलचं सगळं हे काम मोठ्या प्रमाणामध्ये इतकं हेवी मशिनरीचं काम चालू आहे. राकेश विजनचा फोटो आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला हे गंगेचं स्वरूप पाहायला मिळालं. गंगा नदी ही किती भयानक स्वरूप धारण करू शकते आणि नदीकाठच्या टपऱ्या वगैरे तर अगदी खेळण्यांसारखे त्याच्यात वाहून चाललेल्या होत्या. मोठमोठे लाकडाचे ओंडके वगैरे सगळे वाहून चाललेले होते. तर ऋषिकेशला ही साधू संतांची नगरी आहे. इथे अनेक ऋषींनी तप केलेलं आहे, म्हणून त्याला मुनिकी रेती असं एका तिथल्या भागाचं नाव आहे. मुनिकी रेती म्हणजे तिथे अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. त्यापैकी एक महत्वाचे एक साधू, त्यांचं नाव शिवानंद, त्यांचा तिथे आश्रम आहे. हे शिवानंद हे फार मोठे साधू होऊन गेले. यांचे शिष्य देखील तेवढेच मोठे होऊन गेले. म्हणजे आपण चिन्मयानंदांचं नाव ऐकलं असेल, किंवा बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद, किंवा ओंकारानंद, हे सगळे या शिवानंदांचे शिष्य. आणि यांचा मूळ आश्रम तिथे ऋषिकेशला आहे. आता हे सगळं गंगेचं स्वरूप बघा, तरी काही आगाऊ मंडळी त्या गंगेच्या अगदी किनाऱ्याशी जाऊन पाय केव्हा घसरतो त्याची वाट पाहतायत. पाय घसरल्यानंतर पुढे काय होईल, कोणी माणूस याला वाचवू शकेल की नाही, पण असा आगाऊपणा असतो बऱ्याच मंडळींच्या मध्ये. आता हा एक पूल आहे, बहुतेक हा राम झुला असावा किंवा जानकी झुला असावा. आणि वरचं वातावरण बघा, ते सगळं ढग वगैरे म्हणजे पावसाची लक्षणं आहेत. आणि हे सगळं रौद्र स्वरूप गंगेचं आम्हाला अगदी जवळून पाहायला मिळालं. शिवानंद आश्रम आहे, त्याचं ते गेट आहे. आता तीर्थक्षेत्र तिथे या वानरांचा सुरवाट असतोच, त्याप्रमाणे वानरं भरपूर आहेत. ऋषिकेशला नदीच्या पलीकडचा जो भाग आहे त्याला स्वर्गाश्रम म्हणतात. आणि खूप मोठा एरिया आहे, जवळजवळ 100 एकरची जागा आहे. तिथे एक काली कमलेवाले बाबा म्हणून होऊन गेले, त्यांनी ती फार
100 वर्षापूर्वी खरेदी केलेली आहे सगळी जागा. आणि आता स्वर्गाश्रम स्वतः तर आहेच, पण त्यांनी अनेक आध्यात्मिक संस्थांना ती जागा वापरायला दिली आहे. त्याच्यामध्ये गीता भवन पण आहे. आता गीता भवन आपल्याला माहिती असेल की गोरखपूरला एक फार मोठी संस्था आहे, गीता प्रेस, आणि आध्यात्मिक ग्रंथांचं वगैरे ते सगळं उत्पादन करतात आणि अतिशय स्वस्त दरामध्ये केवळ आध्यात्मिक हेतूने, म्हणजे भगवद्गीता तुम्हाला अगदी 5 रुपयामध्ये अतिशय उत्तम मांडणीची अशी मिळते. एवढंच नव्हे तर सगळे वेद, पुराण, उपनिषद वगैरे यांची निर्मिती ह्या गीता भवनमध्ये होत असते. यांचं मूळ केंद्र गोरखपूरला आहे, पण ऋषिकेशला पण त्यांची शाखा आहे. तिथे निवासाची पण सोय आहे, भोजनाची पण सोय आहे. तिथे अगदी 60 रुपयामध्ये तुम्हाला पोटभर जेवण मिळतं. आणि त्याचा केवळ पुस्तकांचाच व्यवसाय नाही तर वस्त्रोद्योग पण आहे. असं खूप मोठं हे गोरखपूरच्या गीता भवनचं संस्थान आहे. ते पण आम्हाला तिथे पाहायला मिळालं. त्याच्यानंतर ऋषिकेश हे सपाटीवरचं शेवटचं गाव. ऋषिकेश सोडलं की तुम्हाला सपाट जमीन लागणार नाही. अगदी एखाद्या क्रिकेटच्या मैदानात इतकी देखील सपाट जमीन तुम्हाला औषधाला कुठे हिमालयात सापडत नाही. सगळी घरं अशी टप्प्याटप्प्याने डोंगराच्या उतारावरती बांधलेली असतात आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला जे छप्पर असतं तिथे गाडी पार्क होते आणि तिथून मग पुढे खाली घरामध्ये जायचं, असा प्रकार सगळीकडे तुम्हाला आढळतो. आता हे चोटीवालाची दुसरी ब्रांच. आता हा पुतळा नाही बरं का, माणूस आहे. थोड्या वेळात तुम्हाला कळेल. तर इथे देखील चोटीवालाचं इतकंच सुंदर असं रेस्टॉरंट आहे ऋषिकेशला. हे गीता भवनचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये खूप मोठा परिसर आहे. हा जवळजवळ एक 10-12 एकरचा परिसर गीता भवनचा आहे आणि तिथे हजारो यात्रेकरूंची एका वेळेला राहण्याची सोय होऊ शकते. अतिशय अल्प दरात, म्हणजे जवळजवळ मोफत राहण्याची सोय आणि मोफत भोजन असं म्हटलं तरी चालेल. पाहिजे तितके दिवस राहा आणि फक्त आध्यात्मिक साधना करा. अशी अनेक स्थळं या हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर इतके दिवस आम्ही थांबलो नसतो हरिद्वार ऋषिकेशमध्ये, परंतु नाईलाजाने नैसर्गिक संकटामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं. म्हणून मग अच्छा हुआ देखली तो म्हणून हे सगळं आम्हाला पाहायला मिळालं पूर्णपणे हरिद्वार आणि ऋषिकेश फिरून. त्याचप्रमाणे हरिद्वारला देखील आम्ही एक गायत्री परिवाराचा एक शांतिकुंजम नावाचा एक परिसर आहे, तिथे जाऊन आलो. ते पण अतिशय सुंदर आहे. आणि श्रीराम शर्मा नावाचे एक फार मोठे विद्वान होऊन गेले, त्यांनी त्या शांतिकुंजाची निर्मिती केलेली आहे. हा जो गायत्री परिवार आहे हा मुख्यतः गायत्री मंत्राचं पुरस्चरण करीत असतो. पण केवळ तेवढ्यांवरती त्यांचं काम सीमित नाही आहे. हे श्रीराम शर्मा हे फार चांगल्या विचारांचे क्रांतिकारक पुरोगामी असे महात्मे होऊन गेले. त्यांनी जातीयतेच्या विरुद्ध लिहिलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, ह्या नको. त्याच्यानंतर विवाह संस्थेमध्ये दहेज वगैरे हे नको, किंवा निष्कारण डामडौल करतात, खर्च करतात, असे अत्यंत चांगले विचार या आचार्य श्रीराम शर्मांचे आहेत. त्यांची काही पुस्तकं नंदू शेटणी वगैरे खरेदी केली आहेत. इंग्रजीमध्ये पण काही पुस्तकं आहेत. तर इंटरनेटवरती पण ही पुस्तकं उपलब्ध मिळतील तुम्हाला, जरूर वाचा. तर ह्या बातम्या तर रोज येतच होत्या आणि आमचं सगळं भवितव्य आनंतरी होतं. आता आपल्याला जायला मिळेल का, इथूनच परत नाशिक रोडला बॅक टू पॅव्हिलियन जावं लागेल, अशी आमची परिस्थिती झाली होती. आणि उलट सुलट बातम्या द्यायचे लोक, ते नेहमीच होत असतं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये. हा रस्ता सुरू हो गया, गाडी जा रही है, तर मग पुढचाच पोलीस सांगायचं नाही बंद आहे, कुछ नहीं है, वो खाली दूध वगैरह वो इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू हो गए, आपके लिए बंद आहे वगैरे. तर असं 2-3 दिवस अतिशय संभ्रमावस्थेत गेले. आणि मग आम्ही ठरवलं की जे काही होईल ते होईल, चला इथून तर आता ऋषिकेश आता सोडा कमीत कमी, आणि पुढे जिथे जाऊन आपण आटकू तिथे मुक्काम करू, अशा विचाराने आम्ही एक गाडी बुक केली आणि मग तिथून ऋषिकेशवरून निघालो. आणि पुढे जे व्हायचं तेच झालं. एक ठिकाणी जाऊन तिथे रस्ता बंद आहे, पोलिसांनी आम्हाला अडवलं. ते स्थान होतं पिपल कोठी. हा पुन्हा गंगेचा पूर एकदा शेवटचं दर्शन घेऊ त्याचं आपण. किती भव्य आहे हे सगळं आपल्याला दिसेल. जानकी झुला, हा जानकी झुला आहे.
झुला आहे, हा राम झुला आणि लक्ष्मण झुलाचं बांधकाम चालू आहे सध्या. हे 3 मोठे मोठे पूल आहेत. हा प्रवाह किती प्रचंड आहे. त्यामध्ये आता पट्टीचे पोहणारे पण आहेत. आता गेली ती ही टपरी पाण्यामध्ये खेळण्यासाठी वाहून गेली. ऋषिकेशला गुरुद्वारामध्ये आमचा जो रूट आहे त्याचा हा अतिशय सुंदर असा नकाशा दिलेला होता. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हरिद्वार ते हेमकुंड साहेब हे हेमकुंड साहेब नाहीच ऍक्च्युअली गोविंद घाट, कारण हेमकुंड साहेबला तर ट्रेक करावा लागतो, पण हायवेवरचं जे शेवटचं ठिकाण आहे त्याला गोविंद घाट म्हणतात. आणि हरिद्वार ते गोविंद घाट हे फक्त 330 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे आपल्या समृद्धी हायवेच्या हिशोबाने 4 तासाचं अंतर आहे. पण हिमालयामध्ये हे अंतर पार करायला 9 ते 10 तास, म्हणजे सगळं व्यवस्थित असलं तर, नाहीतर मग किती तास लागतील, पोचाल की नाही ह्याची पण शाश्वती नाहीये. तर हा असा प्रत्येक ठिकाणचा त्यांनी रूट दिलेला आहे. अगदी बारीक सारीक गावांची पण त्यांनी नावं दिलेली आहेत. आणि इथे 5 प्रयाग लागतात, त्यांचं वर्णन येणारच आहे. देवप्रयाग, देवप्रयागच्या नंतर रुद्रप्रयाग, रुद्रप्रयागच्या नंतर कर्णप्रयाग, नंदप्रयाग आणि शेवटचा विष्णुप्रयाग. विष्णुप्रयाग जोशीमठच्या पुढे. तर हा आपला रूट आपण सुरुवात केली हरिद्वार पासून. हे ऋषिकेश. आता हरिद्वार आणि ऋषिकेशच्या मध्ये पण लँडस्लाइड झाला होता बघा. म्हणजे डोंगरच आहे तिथे आणि तिथे पण रस्ता बंद झाला होता थोडा वेळ. एक मोटरसायकलवरती 3 तरुण चाललेले होते, त्यांच्या अंगावर दगड पडला, पण ते अत्यंत चपळाईने उतरले आणि वाचले, नाहीतर ते जखमी झाले असते खूप गंभीर. तर ऋषिकेश पासून मग आमची यात्रा सुरू झाली. देवप्रयाग, पौरी, श्रीनगर हे जुनं राजधानीचं ठिकाण. म्हणजे हा सगळा परिसर आहे तिथे पूर्वी राजे होते आणि श्रीनगर ही त्यातल्या त्यात जरा मोठं गाव म्हणून त्यांची राजधानी होती. त्याच्यानंतर रुद्रप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि मंदाकिनी यांचा संगम. त्याच्यानंतर कर्णप्रयाग, अलकनंदा आणि पिंडर नदी यांचा संगम. त्याच्यानंतर नंदप्रयाग, नंदप्रयाग दाखवलेलं नाही इथे, पण नंदप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि नंदाकिनीचा संगम. आणि त्याच्यानंतर मग जोशीमठच्या पुढे बद्रीनाथच्या रस्त्यावर विष्णुप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि धवली गंगा यांचा संगम. आणि देवप्रयाग हे पहिलं प्रयाग, तिथे अलकनंदा आणि भागीरथीचा संगम होतो. अलकनंदा आणि भागीरथी एकत्र येऊन तिला गंगा हे नाव मिळतं. त्याच्यानंतर मग ती गंगा या नावाने ओळखली जाते. हा सगळा परिसर कसा आहे हे मी दाखवलेलं आहे. हे 4 धाम आहेत, आपल्यापैकी काहींनी केले असतील. आता गंमत अशी आहे की ह्या 4 धामांना एकत्र जोडणारा असा रस्ता नाहीये बरं का, की वरच्यावर आपण इकडून इकडे असं पटापट हे 4 धाम कव्हर करू असं नाहीये ते. हे प्रत्येक धाम हे असं उंचावर आहे, तिथून पुन्हा खाली उतरावं लागतं. पुन्हा हे यमुनोत्री पासून धारासूर, पुन्हा मग गंगोत्री, पुन्हा खाली यायचं, पुन्हा मग केदारनाथ, पुन्हा खाली यायचं, मग पुन्हा बद्रीनाथ. असा हा सगळा प्रवास असतो. आणि या प्रवासामध्ये तुम्ही कुठे अटकाल आणि 4 धाम तुमचे एका ट्रिप मध्ये जर पूर्ण झाले तर तुम्ही खूप भाग्यवान. हा आप भाग्यवानी आहे. तर असा हा सगळा प्रवास आहे. तर आता बद्रीनाथ हे शेवटचे नंबर, म्हणजे बहुतेक सगळेजण शेवटची यात्रा जी असते ती बद्रीनाथला पूर्ण करतात आणि मानाला यात्रा संपली की मग त्याच्यानंतर आपण हवे तसे वागायला मोकळे होतो. आपली तीर्थयात्रा झाली असं समजायचं. तर बद्रीनाथच्या अलीकडे गोविंद घाट नावाचं एक ठिकाण लागतं आणि तिथून पुढे ट्रेकला सुरुवात होते. तिथून पुढे एक 3 किलोमीटर पर्यंत पुलना नावाचं गाव आहे. तिथपर्यंत छोट्या छोट्या गाड्या म्हणजे जीप वगैरे जातात आणि त्याच्यानंतर मात्र जीप, मोटरसायकल वगैरे काहीच जात नाही. इथे पुलना आहे. पुलनाच्या नंतर 10 किलोमीटरचा हा पक्का पायी ट्रेक आहे आणि त्याच्यानंतर घांगरीच्या नंतर पुन्हा 6 किलोमीटर हेमकुंड साहेबचा ट्रेक आहे. असा हा ट्रेक आहे. तर मग ही गाडी आमची हॉर्स ट्रॅव्हलर, इथल्या ह्या ड्रायव्हर लोकांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. अगदी त्यांना म्हणजे त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो खरोखर. आपले महाराष्ट्रातले ड्रायव्हर तिथे गाड्या चालवू शकत नाहीत असे तिथले रस्ते आहेत.
आणि हे ड्रायव्हर रात्रीच्या वेळेला, रात्र असो, पाऊस असो, खराब रस्ता असो, तिथे वळायला जागा नसो, कसाही रस्ता असो, गाड्या चालवतात न चिडता, न भांडण करता. समोरचा माणूस मध्ये आला तर हा गाडी मागे घेतो. म्हणजे जपानी लोकांची संस्कृती जी आहे ना विनम्रतेची, ती त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माझी चूक असली तरी नमन करायचं आणि मागे यायचं, कारण तसं केल्याशिवाय पर्याय नाहीये. नाहीतर तिथे रोज ऍक्सिडेंट होतील, भयानक ऍक्सिडेंट होते. तर खरोखर आमचा जो ड्रायव्हर होता त्याला खरोखर वंदन. प्रवीण भाई म्हणून त्याचं नाव होतं. अतिशय सुंदर त्याने गाडीला कुठेही अगदी शेवटपर्यंत आम्हाला कधी वाटले नाही की आम्ही सुरक्षित आहोत. अतिशय सुंदर त्याने गाडी चालवली. बिचारे अगदी त्यांची कमाई काय असेल माहिती नाही मला. अतिशय खडतर जीवन असतं या ड्रायव्हर लोकांचं आणि फार जगतीने बिचारे इतकं कष्टमय जीवन असतं ना की 40-45 वयापर्यंत ते ड्रायव्हिंग करतात. नंतर मला वाटतं त्यांना बिचाऱ्यांना रिटायरच व्हावं लागतं. तर हा आमचा गाडीचा प्रवास सुरू झाला. हे वातावरण हे सगळं असं मधूनच ढग बीग वगैरे आणि पाऊस किंवा कोसळेल याचा नियम नाही. पाऊस नंतर लागला आम्हाला, पण प्रवासामध्ये पाऊस नव्हता. आता हा रस्त्यावर येऊन पडलेला दगड आहे आणि हा ज्या गाडीवर पडला ती गाडी हे 3 जण तर या गाडीतले जागच्या जागीच गेले. खोली एवढा दगड गाडीवरून पडल्यानंतर काय कोण वाचणार आहे. तर ही दृश्य तुम्हाला जागोजागी पाहायला मिळतात. आता त्या बॉडी घालवल्या आहेत पण गाडी तिथेच होती. दगडाची साईज बघा. आता हे दगड हलवायला काही वेळेला मशीनरी पण उपलब्ध नसते की 100 किलोमीटर वरून ते मोठे मोठे मशीन आणावे लागतात किंवा तो तोडावा लागतो आणि मग तो खाली लोटून देतात. अत्यंत खडतर प्रकारचं हे काम चालू असतं. तर असं करत करत आम्ही श्रीनगर पर्यंत पोहोचलो. श्रीनगरच्या पुढे आता हे गाव बहुतेक रुद्रप्रयाग असावं असं वाटतंय मला. रुद्रप्रयाग रस्ता अतिशय रम्य होता. निसर्गाचं इतकं वरदान लाभलेलं आहे या सगळ्या प्रदेशाला की तुम्ही नजर टाकावी तिथे तुम्हाला सुंदरताच दिसते. कसाही फोटो काढा तो सुंदरच येतो. असा वळणावळणाचा रस्ता एकेका वेळेला 3-3, 4-4 लूप्स पण कधी कधी दिसतात आणि आमचा प्रवास चालू होता मधून. आता खालचं बांधकाम बघा. हा रस्ता किती खचतो. कधी कधी हा रस्ताच पूर्ण खचतो. म्हणजे नुसतं ढिगारा पडलेला असतो दगडांचा तो ठीक आहे, आपण बाजूला काढू शकतो. परंतु रस्ताच जर नाहीसा झाला तर काय करणार. मग तिथे तो रस्ता रिपेअर करायला खूप वेळ लागतो. पण अतिशय सक्षमतेने अतिशय एफिशियंटली त्या लोकांचं हे काम सुरू असतं न कंटाळता. थेट बद्रीनाथ पर्यंत असा प्रवास आमचा झाला. पण बद्रीनाथच्या अलीकडेच आम्ही अडकून पडलो आणि पिपलकोठी नावाच्या एका गावाला आम्ही अडकलो. मग तिथे आम्ही एक हॉटेल राजपूत म्हणून घेतलं. आता एवढं संकट असून सुद्धा हे मंडळी हसायचं सगळी. म्हणजे आनंदी वृत्ती असली की कुठल्याही संकटाला माणसाला तोंड देता येतं. किती मजेत आहेत बघा सगळेजण. जणू काही घडलेलंच नाही अशा प्रकारे त्यांचे हास्य विनोद चालू आहेत. हा पिपलकोठीचा हॉटेल मधला व्ह्यू बघा. किती स्वित्झर्लंड याच्या पुढे मान खाली घाले इतकं हे सौंदर्य आहे. पण तिथल्या लोकांचं जीवनही तिथलं अत्यंत खडतर आहे. तिथल्या शेतकरी स्त्रिया आता मी तुम्हाला दाखवतो. फक्त भाताचं वगैरे पीक येतं आणि काही आता हे खाली इंद्रलोक नावाचं हॉटेल आहे. तिथे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत आहेत आमचे लोक. हे रमेश बाबू कुमावत आहेत, बाळासाहेब पुरोहित आहेत आणि विजय भाऊसाहेब. हॉटेलचं नाव इंद्रलोक बरं का. आता ही गंमत चालू आहे. हा इथला हॉटेल नाहीये, जरा वरच्या कुठल्या तरी हॉटेल मधलाय. इथे एवढी थंडी नव्हती पण जसं जसं वर जातो तसं तसं थंडी वाढत जाते. हा एक त्या
हॉटेल राजपूत मधलाच पॅनोरामिक व्ह्यू आहे. हे खाली सगळी भाताची शेतं दिसत आहेत आणि तिथे काम करणारी ही महिला आहे. ह्या महिलांचं जीवन सुद्धा खूप कष्टमय असतं सगळं. आपल्याला 2-4 दिवसापुरतं ह्या भागामध्ये जाऊन मौज मजा करायला बरं वाटतं, परंतु 12 महिने लोक इथे कसे राहत असतील. आणि त्यातले काही ठिकाणी तर असे आहेत की फक्त 4च महिने तिथे वाहतूक असते, नंतर ती सगळी मंडळी खालच्या लेवलला येतात, कारण तिथे बर्फाचंच राज्य असतं, ते घरं वगैरे सगळी बंद. आता हे रात्रीचं दृश्य आहे बघा. इथे स्वप्न नगरी सगळी तयार होते. आता ह्या डोंगरामध्ये अगदी कुठेही ही घरं असतात, म्हणजे तिथे कसे गेले आणि कसे राहतात याच आपल्याला आश्चर्य वाटतं. पण तिथे लाईट वीज वगैरे पण पोहोचलेली असते. ही सगळी MSEBची तिथलं काय जे MSEB असेल त्याची कृपा. पण सरकारने खूप सोयी सुविधा वगैरे करून दिलेल्या आहेत आणि त्यांचं जीवनमान आता हळूहळू का होईना पण सुधारतंय. तर मग आता पिंपलकोठीला पोहोचल्यानंतर पुढे रस्ता बंद होता. कधी मोकळा होईल ह्याच्याबद्दल सगळे उलटसुलट ज्योतिषांप्रमाणे वेगवेगळे अंदाज. हाँ कल सुबह तक खुल जाएगा, नहीं कल शाम तक खुलने की कोई उम्मीद नहीं है. मग म्हटलं कंटाळून चला आता आपण इथे अडकून पडलेलो आहोत, तर आता आपण अजून एखादा ट्रेक करून येऊया. खाली कुठे एखादा रस्ता सापडतो का बघूया आणि मग एखादा ट्रेक करून येऊया. याच्या अगोदर आम्ही एक नीलकंठ महादेव ह्या स्थानाला गेलो होतो. ऋषिकेशवरूनच एक 20-25 किलोमीटर. पण दुर्दैवाने ते काही आम्हाला फार काही रम्य वाटलं नाही. तिथे खूप कॉमर्शियल खूप झालेलं आहे. ते सगळा बाजार झालेला आहे. तिथले ते पुजारी वगैरे फार त्रास देतात. नीलकंठ महादेव म्हणजे जिथे महादेवाने विषप्राशन केलं आणि म्हणून त्याचा कंठ निळा झाला ते स्थान आहे असं सांगतात. पण तिथे गेल्यानंतर कुठली आध्यात्मिक अनुभूती येत नाही आणि ते आपल्या बाजारीपणाचं दर्शन होतं तीर्थक्षेत्रामध्ये. पण ही जी सगळी स्थानं आहेत ना, इथे खरोखर तुम्हाला काहीतरी आध्यात्मिक अनुभूती येते, पवित्र वाटतं. कमीत कमी आपण कुठल्या तरी छान ठिकाणी आलो आहोत एवढं तरी निश्चितपणे वाटतं. तर असंच एक तीर्थस्थान इथे जवळ आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. त्याचं नाव तुंगनाथ. तर म्हटलं आता आपल्याजवळ 1-2 दिवस आपण नाहीतरी अडकूनच पडलेलो आहोत आणि सगळेजण ट्रेकिंगच्या तयारीने आलेले आहेत, तर आपण चला आता तुंगनाथला जाऊया. आता हे तुंगनाथ हे केदारनाथच्या रस्त्यावर आहे. म्हणजे केदारनाथ हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण असे 5 प्रकारचे केदार आहेत, त्यांना पंचकेदार म्हणतात. आणि त्याच्यापैकी तुंगनाथ हे सगळ्यात उंच आहे, म्हणजे 3680 मीटर, म्हणजे जवळजवळ 12,000 फुटावरती. केदारनाथ त्याच्यापेक्षा खाली आहे. केदारनाथ काहीतरी 3572 असं काहीतरी आहे. आणि या 5 केदारांची नावं म्हणजे केदारनाथ, तुंगनाथ, मध्य महेश्वर, रुद्रनाथ आणि कल्पनाथ. तर ह्याच्यापैकी रुद्रनाथ आणि तुंगनाथ हे एकाच रस्त्यावरती आहे. रुद्रनाथचा रस्ता लागला आम्हाला वाटेमध्ये, पण आम्ही त्याच्यानंतर तुंगनाथला जाणार होतो. चोपटा नावाचं गाव आहे, त्या चोपटा नावाच्या गावापासून इथे पुढे तुंगनाथला जाता येतं. तर आता आम्हाला पुन्हा बॅक रिटर्न जावं लागलं थोडंसं चमोली नावाच्या गावापर्यंत. गोपेश्वर म्हणून जे चमोली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तिथपर्यंत आम्हाला परत रिटर्न जावं लागलं आणि त्याच्यानंतर हा तुंगनाथचा रस्ता लागला. हा सगळा रस्ता पण अतिशय रम्य होता. आता हे एक फोटो बघा आहे, म्हणजे स्वर्ग काही वेगळा असतो असं आपल्याला काही म्हणता येणार नाही, इतका हा सुंदर प्रदेश आहे सगळा. आता ही भोजनाची तयारी चालली आहे दुपारी. आता इथे नेहमी आढळणाऱ्या भाज्या म्हणजे आपल्याकडे बहुतेक सगळ्या भाज्या मिळतात. भेंडी भरपूर प्रमाणात मिळते, आलू आणि गोबी हे तर आहेतच प्रकार, निरनिराळ्या प्रकारच्या शेंगा वगैरे मिळतात. आणि उत्तराखंडामध्ये ह्या भाज्यांपासून अत्यंत चविष्ट असं जेवण ते लोक तयार करतात. एकंदरीत त्यांची जेवण बनवण्याची जे स्किल आहे ते खूप चांगलं आहे. आणि तिथे वातावरणच असं आहे की तुम्हाला भूक लागते, पाणी असं आहे की ते पचूनही जात. तर हा सगळा तुंगनाथच्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला चोपटा नावाच्या गावापर्यंत. चोपटा हे मिनी स्वित्झर्लंड समजलं जातं, एक हिल स्टेशनच आहे एक प्रकारचा. हा सगळा चोपटाला जाईपर्यंत आमचा प्रवास आहे. हे बघा किती सुंदर. एका ठिकाणी आम्ही नाश्त्याला थांबलो होतो, तिथून दिसणार हे सगळं दृश्य आहे. गोपेश्वर ऑन वे टू तुंगनाथ.
अत्यंत रम्य असा हा प्रदेश आहे. आता हे रुद्रनाथ नावाचं एक पंचकेदार आहे, ते ह्याच रस्त्याला लागतं. पण हे त्याचं प्रवेशद्वार आहे. इथून जवळजवळ 20 किलोमीटर आपल्याला आतमध्ये ट्रेक करावा लागतो, तेव्हा ते रुद्रनाथ येतं. त्याच्यानंतर आम्ही या चोपटा नावाच्या गावी पोहोचलो. आता हे गाव खरं म्हणजे इतकं महत्वाचं गाव आहे, पण इथे इलेक्ट्रिसिटी नाही, वीज पोचलेली नाही. रात्री सोलर मुद्दाम दिलेली नाही त्या गावाला. मुद्दाम दिली. गावाला मुद्दाम इलेक्ट्रिसिटी नाही, कारण आधुनिकता येऊ नये. अच्छा अच्छा, म्हणजे सरकारने मुद्दाम दिलेली. 5 वेळा तरी गेले या गावाला. अच्छा अच्छा, मग मला वाटलं वीज गेली नाहीये, परंतु इथे वीज नाही, काही कारण असो, रात्री तुम्हाला फक्त सोलारच्या दिव्यांवरती काम चालवतात. कदाचित पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी सरकारने कसं केलं. सूर्य दुपारी आता ते सगळे ढगांनी आच्छादन वगैरे, पावसाळी दिवस होते त्याच्यामुळे. पण रात्री इथे मुक्कामाला अत्यंत गैरसोय होते, कारण इथे वीज नाहीये. सोलर वरती काय जे छोटेफार दिवे असतात तेवढे फार चालतात. तर ह्या इथे पोहोचल्यानंतर आमच्या ट्रेकला तुंगनाथची सुरुवात झाली. आता ह्या ज्या बाटल्या दिसतात ते बोरावस नावाचं एक ही वनस्पती आहे, एक फूल आहे. त्या फुलाचा रस काढतात आणि त्याचा एक सरबत बनवतात. म्हणजे आपल्याकडे गुलाबी रंगाचं एक रूह अफजा म्हणून मिळतं ना, त्याच्यासारखं हे दिसतं आणि खूप एनर्जी येते. हे खरोखर गंमत आहे. ही आता नाशिकमध्ये मिळेल की नाही माहिती, मला सचिनला सांगावं लागेल की हे मागव बाबा आणि आमच्या नाशिककरांना उपलब्ध करून दे. अतिशय सुंदर सरबत आणि एक 30-40 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण ग्लास भरून ते सरबत मिळतं. तर हे बोरावस हे त्यांचं नैसर्गिक टॉनिक आहे, रूह अफजा सारखं. तर आता ही सुरुवात झाली आमच्या तुंगनाथच्या ट्रेकची. आता इथून पुढे आम्हाला खडी पहाडी जवळजवळ 3 किलोमीटर चढायची आहे. हे तुंगनाथचं अल्पाईन शोध स्टेशन तुंगनाथ. आता ही व्हॅली ऑफ फ्लावर नाही आहे, ही तुंगनाथला वगैरे जातानाचीच लागलेली फुलं आहेत. अत्यंत सुंदर चरावपूर्ण आणि तिथे गाई म्हशी वगैरे, म्हशी नाही आहेत त्या भागामध्ये, फक्त गाईच आहेत. गाई आणि शेळ्या मेंढ्या वगैरे, पण त्या चरत आहेत. अशी दृश्य आम्हाला तिथे दिसली. आता हा तुंगनाथचा रस्ता आहे, बराच खडतर. म्हणजे हे दगड नुसते टाकलेले आहेत, ते आपला पाय टाकल्याबरोबर डगमग घालतात. अशा प्रकारे सावधानीने चढावं उतरावं लागतं. आता हे रमेश बापू कुमावत हळू आणि नाना गायधनी पण केलं, तुंगनाथ गाठलं बरं का. नाना गायधनी आहेत, त्याच्या मागे रमेश कुमावत आहेत. शंकर भगवान की जय. पण असे अनेक वयस्कर लोक तुम्हाला हेमकुंडला तर फार दिसतात. सरदारजी अगदी म्हातारे पोतारे चढत असतात, पण त्यांच्याकडे पाहूनही आपल्याला स्फूर्ती येते. तर हा सगळा तुंगनाथचा अतिशय रम्य परिसर इथे हे दिसतंय. हे चराऊ पुरण आहे गायींसाठी. हे बघा किती सुंदर आहे सगळं. म्हणजे इथे राहायला पण मजा येईल 2-4 दिवस एखाद्या झोपडीमध्ये. अशी सुदैवाने इथे खाण्यापिण्याच्या वस्तूंची वगैरे चांगली सोय आहे, कारण हे तीर्थक्षेत्र यात्रेचं ठिकाण आहे. त्यामुळे या परिसरातील सगळे लोक येत असतात. होते ना बऱ्यापैकी. आणि पाऊस धुमाधार पाऊस लागला. आता हे बघा वातावरण बघा. इतकी नव्हती शेवाळलेली, कारण वाहता रस्ता आहे ना, त्यामुळे शेवाळ फार नाही जमत. पण हे सगळं धुकं, पाऊस आणि वर ढगांमध्ये तुंगनाथ कुठे आहे ते दिसतच नव्हतं. फक्त चढत राहायचं आपण. हा असा सगळा रस्ता आहे, खडतर अतिशय. आणि जसं तुम्ही उंच जात तशी ऑक्सिजन लेवल कमी होत जाते, धाप लागत जाते. अनेक ठिकाणी माझा श्वास लागलेला तुम्हाला ऐकायला येईल.
ह्याला वरती तुंगनाथ आहे, इकडे कुठेतरी आहे, ह्याच्या वरती ढगामध्ये तुंगनाथ. पाऊस चालूच आहे, रेनकोट घालून फिरतायत मंडळी. आता हे तुंगनाथ आहे, ह्याच्यावरती ही आधारशिला आहे. इथपर्यंत तर मी काही गेलो नाही, म्हटलं आता इथपर्यंत आलो, हेच खूप झालं. आपल्या शरीराची जास्त परीक्षा पाहू नये, पण आमच्यापैकी 7 जण मात्र इथपर्यंत वरपर्यंत गेले. ह्याला चंद्रशिला म्हणतात आणि हे सगळ्यात उंचावरचं ठिकाण आहे. आता इथे पाऊस आणि ढग नसते तर इथे आजूबाजूची खूप 10-12 शिखरं या पॉइंटवरून पाहायला मिळतात. हे आणखी जास्त खडतर आहे, परंतु हे 5-6 जण आमच्यापैकी जे थोडे पराक्रमी होते ते इथपर्यंत गेले. याला चंद्रशिला म्हणतात. हे जवळजवळ 4000 मीटर्स म्हणजे 12,000 फूट. आता हा सगळा असा परिसर आहे, खडतर आहे. मला वाटतं अजय विजयन आहे. चंद्रशिला, ही चंद्रशिला आहे. चंद्रशिला चढल्याचा आनंद साजरा करतायत सचिन. धोका आणि पाऊस किती होता बघा. अजय विजयन आहे. हे तुंगनाथ. आता हे तुंगनाथ मी जेव्हा पोहोचलो यांच्या मागून एक थोड्या वेळाने, तेव्हा पूर्णपणे धुक्यामध्ये आच्छादलेलं होतं. काही असे फोटो सुद्धा काढता आले नाही मला. तर हे 6 जण मात्र वरपर्यंत आधी पोहोचले आणि मग चंद्रशिलेलाही वरती जाऊन आले. राकेश इथे दिनेश जोशी, सचिन, अजय विजयन आणि राकेश. अजय विजयन आहेत, दिनेश जोशी आहेत. हे मागे चंद्रशिला दिसतंय. नंदू शेठ त्यांच्या बरोबर आहे. बाळासाहेब, दिनेश जोशी, सचिन, राकेश, अजय. इथे पोहोचणं हा खरोखर खूप मोठा आनंद असतो, परंतु त्याच वेळेला अतिशय धुवाधार पावसाला सुरुवात झाली आणि मग त्या पावसातच हे सगळं तुंगनाथ आम्हाला उतरावं लागलं. महादेव. आता हे तुंगनाथ उतरल्यानंतर शेवटच्या टप्प्याला यांचं स्वागत करतोय मी खाली. ही तुंगनाथची यात्रा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आमचा रस्ता मोकळा झाला आणि मग आम्ही पुढे सरकलो आणि ही पिपलकोठी आणि जोशीमठ या रस्त्यावरती एक पगला नाला नावाचा एक प्रकार आहे. हा पगला नाला म्हणजे खरोखर पागलपणा आहे. म्हणजे या नाल्यावर अजून राज्य सरकारला काहीही उपाय सापडलेला नाहीये. तिथे रोजच दगड खाली येतात आणि कधी कधी असे प्रचंड प्रमाणामध्ये दगड येतात की तो रस्ता बंद होतो. तर हा पगला नाला एकदा क्रॉस केल्यानंतर तुम्ही जोशीमठला पोहोचल्यासारखेच असतात. तर दुसऱ्या दिवशी तो पगला नाला खुला झाला. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचा परिसर असा दगडांनी भरलेला असतो. छोटे छोटे मोठे मोठे दगड. ते बिचारे ते JCB वाले आपले खाली लोटत असतात किंवा फोडत असतात. तर मग दुसऱ्या दिवशी जोशीमठचा रस्ता खुला झाल्यानंतर आम्ही जोशीमठला जाऊन पोहोचलो. आता जोशीमठ हे खरं अपभ्रंश आहे. जोशीमठ म्हणजे ज्योतिर्मठचा अपभ्रंश आहे. कारण शंकराचार्यांनी इथे एक गादी स्थापन केली. शंकराचार्यांनी आपल्याला माहिती आहे भारताच्या 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. उत्तरेकडे ज्योतिर्मठ, दक्षिणेकडे शृंगेरी, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला द्वारका. तर ह्या 4 मठांवरती आपले 4 शिष्य होते, त्यांची स्थापना केली. म्हणजे थोटकाचार्य होते, त्यांना ज्योतिर्मठमध्ये बसवलं. शृंगेरीला सुरेश्वराचार्य होते, त्यांना बसवलं. इकडे जगन्नाथपुरीला पद्मपादाचार्य आणि आपला द्वारकेला हस्तामलकाचार्य या 4 प्रधान शिष्यांची त्यांनी ठिकठिकाणी स्थापना केली. आता शंकराचार्यांचा काळ कुठला, शंकराचार्यांचा जन्म कधीचा, 778चा जन्म आणि 830ला त्यांचं निर्माण झालं. आता 9व्या शतकामध्ये ही माणसं कशी गेली असतील हिमालयामध्ये केदारनाथपर्यंत. शृंगेरी कुठे, जगन्नाथपुरी कुठे आणि हिमालय कुठे, जन्म कुठे, कालडी म्हणजे केरळ.
केरळमध्ये ज्या माणसाचा जन्म झाला आणि समाधी कुठे घेतली तर केदारनाथला. म्हणजे त्या काळामध्ये आपले पूर्वज कसा प्रवास करत होते, त्यांच्यामध्ये कुठली शक्ती होती, खरोखर हे फार मोठं आश्चर्य आहे. म्हणजे आणि हा इतिहास आहे ना, ह्या काही दंतकथा नाही आहे, प्रत्यक्ष तिथे जाऊन आलेले आहेत. श्रीनगरला शंकराचार्य हिल आहे, तिथे पण तपश्चर्या केली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे ते शारदा मातेचं मंदिर आहे, तिथपर्यंत शंकराचार्य जाऊन आले. म्हणजे हे 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे कुठे फिरले हे जगद्गुरु, खरोखर अविस्मयकारक गोष्ट आहे मोठी. आता मात्र त्यांचे वंशज गादीसाठी भांडणं करतात. वंशज म्हणजे शिष्य परंपरेने वंशज. आता इथे 3 शंकराचार्यांची भांडणं चालू आहेत. मीच इथला अधिपती म्हणून, आणि त्यांचे वेगवेगळे मठ तिथे स्थापन झालेले आहेत. त्यापैकी हे नृसिंह मंदिर आहे आणि शेजारी शंकराचार्यांची एक गादी आहे. वरती एक छोटं गुहा आहे, तिथे एक प्राचीन 2000 वर्षाचं झाड आहे. पण तिथपर्यंत जायला काही आम्हाला वेळ नव्हता, म्हणून आम्ही ज्योतिर्मठमध्ये हे नृसिंहांचं दर्शन घेतलं. इथे पाठीमागे आता हा सगळा ग्रुप म्हणून ज्योतिर्मठच्या आवारात उभा आहे. आता हे जोशीमठ सुद्धा भूस्खलनामुळे खाली 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 येत चाललंय. पुढे काही वर्षामध्ये काय होईल जोशीमठचं काही सांगता येत नाही, पण आता सध्या तरी आहे ते व्यवस्थित अवस्थेमध्ये. हा तिथला नकाशा आहे, नरसिंह टेम्पल जोशीमठ. पाठीमागे हा एक हत्तीच्या आकाराचा डोंगर आहे. हे बघा, हे हत्तीची इथे सोंड वगैरे दिसते, इथे एक डोळा आहे हत्तीचा. हा त्या नृसिंह मंदिराच्या पाठीमागचाच आहे. आणि इथून पुढे मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. इथून पुढे आणखी एक प्रयाग लागतो, त्याचं नाव विष्णुप्रयाग. विष्णुप्रयागला 2 नद्यांचा धौली गंगा आणि अलकनंदा यांचा संगम होतो. आणि विष्णुप्रयागच्या नंतर थोड्या अंतरानंतर गोविंद घाट लागतं आपल्याला. तर अशा प्रकारे आम्ही गोविंद घाटला पोहोचलो. आता इथे गोविंद घाटला सुद्धा नदीचा प्रवाह खूप भयानक वेगाने वाहत असतो. इथे बोर्डच लावलेले नदी के पास मत जाना. आता हा वरचा हा जो रस्ता आहे तो गांगड्याकडे जाणारा रस्ता आहे. पूर्वी तर हा 3 किलोमीटर रस्ता तिथे नव्हता. म्हणजे ही लक्ष्मण गंगा आहे, ही तिकडून पासूनच निघालेली आहे. हा गुरुद्वारा आहे. गुरुद्वारामध्ये इथे सुद्धा अत्यंत सुंदर अशी निवासाची व्यवस्था आहे. आणि आम्ही एक दिवस तिथे गुरुद्वारामध्ये मुक्काम केला, तिथला लंगरचा प्रसाद घेतला. आता इथून पुढे मोबाईलची रेंज मात्र गायब होतो, म्हणजे तुमचा जगाशी संपर्क जवळजवळ तुटतो. आता हा जो पूल आहे याच्यावरून छोटी छोटी वाहनं, म्हणजे हे छोटे छोटे जीप्स वगैरे जातात आणि त्या पुलना नावाच्या गावापर्यंत, म्हणजे सुमारे 3 किलोमीटर पर्यंत जातात. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला पाय उतार व्हावं लागतं आणि आपल्या पायाची गाडी आणि घोडे पण उपलब्ध असतात. ज्यांना अगदी चालणं अशक्यच आहे असे काही लोक घोड्यावर बसतात. तर हे अशा प्रकारचे पोर्टर पण असतात. ते पोर्टर तुमचं सामान घेतात, म्हणजे कमीत कमी तेवढा तुमचा बोजा जो असतो तो हलका होतो. आणि हिमालयातले हे सगळे तिथले स्थानिक लोक यांची शक्ती, सहनशक्ती आणि शारीरिक शक्ती प्रचंड असते. हे 10-15 किलोची वजन घेऊन अगदी तुमच्या पुढे चालत असतात. आता हा घांगरियापर्यंतचा जो रस्ता आहे हा अत्यंत निसर्गरम्य आहे. हिमालयाच्या कृषीमध्ये तुम्हाला खरोखर सौंदर्याचं दर्शन होतं. ही मधाची पोळी लटकलेली आम्हाला दिसली. त्याच्यानंतर अतिशय सुंदर सुंदर अशी फुलं आहे. आता इथे आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. 10 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. आता हा पोर्टर बघितला ना, याच्या पाठीवरती केवढं सामान आहे. आमच्या सगळ्यांच्या बॅगा याच्याकडे देऊन टाकलेल्या आहेत आणि विचारांना मेहनताना काय मिळतो रोजचा. हो काढला काढला. सूर्यफुलाची झाडे अशी नानाविध प्रकारची, म्हणजे प्रत्यक्ष व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला काही जाता आलं नाही आम्हाला, परंतु ही अतिशय सुंदर अशी फुलं जागजागी आम्हाला रस्त्यातच लागली.
गळगळणारं पाणी, धबधबे, हा सगळा अनुभव एकदा कधीतरी जाऊन प्रत्येकाने घेतला पाहिजे. पण याच्यासाठी थोडं श्रम करण्याची तयारी पाहिजे. आता हे भिवंदर नावाचं गाव आहे. आता छोटी छोटी अतिशय पाड्यासारखी गावं या रस्त्यावरती आहेत 10 किलोमीटरच्या. नैसर्गिक जरा झाडांच्या मुळांमधून इतकं शुद्ध पाणी तुम्हाला बिस्लरीच्या बाटल्यामध्ये पण मिळणार. याला म्हणतात नैसर्गिक जरे. हे डोंगराच्या आतमधून प्रभावातून उच्च होऊन झाडांच्या मुळावरून येतो. हे असं वातावरण, मधून मधून पाऊस पण लागत होता, भुरभुर, आणि आकाश हे कायम असं आच्छादलेलं होतं. आणि जागोजागी असे झरे, काही ठिकाणी त्याच्यावर पूर पण होते. अजय विजन त्यांच्या पाठीमागे हा ओढा आहे. हे वातावरण बघा वरचं ढगाचं. म्हणजे अगदी मुक्त हस्ताने निसर्गाने आपली सगळी संपदा आहे त्यांनी दैल्यूट केलेली आहे. त्याचप्रमाणे निरनिराळे प्राणी, पक्षी वगैरे हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतात. अजय विजन. आता फॉरेनर मंडळी पण संपर्क काही. एक पोलंड मधून आलेला एक फॉरेनर मला भेटला, त्याच्याबरोबर भरपूर गप्पा मारल्या. हे असे वर पासून खालपर्यंत येणारे धबधबे. आता जसं जसं वर जाऊ आपण तसे बर्फाच्या नद्या पण लागतील. नंदुशेठ आणि नाना गायधनी. नंदुशेठ धबधब्यात आंघोळ करायचा मोह होतो, पण तिथे पाय सुद्धा ठेवणं अशक्य असतं. नाना आणि दिलीप राठी बापू. आता हा वरती आपण जसं सरकत जातो तसं धुकंही वाढत जातं, थंडीही वाढत जाते आणि ऑक्सिजनची लेवलही कमी कमी होत जाते. अजय आणि राकेश. आता ही फुलं ऍक्च्युअली व्हॅली ऑफ फ्लॉवरचा जो ट्रेक आहे तो सरकारने बंद केला होता. त्याच्यावरच म्हणजे या महाप्रलयामुळे ट्रेकिंगच बंद केलं होतं सगळं. आता हे धार्मिक ठिकाणी म्हणून फक्त इथे जाता आलं, पण बाकी सगळे ट्रेक बंद केल्यामुळे व्हॅली ऑफ फ्लॉवर पाहता नाही आलं. परंतु हे व्हॅली ऑफ फ्लॉवर सारखंच सगळं दृश्य आहे. त्याच्यामुळे ती हौस आमची फिटली फुलं बघायची. इथे कॅम्पिंग पण करतात बरेच लोक. सचिन आणि दिनेश आहे. सचिन विजय पावसाळे. आता हे पक्षी आहेत बरं का, नाना प्रकारचे. काही हे खारीसारखे प्राणी आहेत. याला काही रान माऊस म्हणतात, रान उंदीर वगैरे म्हणतात. तसा हा काहीतरी प्रकार आहे. आता हे शेवटी हा 10 किलोमीटरचा खडतर ट्रेक केल्यानंतर हे घांगरिया नावाचं गाव आलेलं आहे. इथे एक हेलिपॅड तुम्हाला दिसतंय, पण आता सध्या अजून काही हे ऑपरेशनल नव्हतं. मला वाटतं पावसामुळे वगैरे बंद असतील, पण पुढे भविष्यामध्ये हे हेलिपॅड ऑपरेट होईल आणि इथपर्यंत तुम्हाला हेलिकॉप्टरने जाता येईल. पण ह्याच्या पुढचा 3 किलोमीटरचा जो ट्रेक आहे हेमकुंडचा, तिथे मात्र काही हेलिकॉप्टर जात नाही. इथे हा आर्मीचा कॅम्प पडलेला होता. त्या आर्मीचे तंबू वगैरे रावटे दिसत आहेत. आता हे डोंगराच्या कुशीत लपलेलं घांगरिया गाव आपल्याला लागेल. आता आपण आलोय घांगरियाला. 3050 मीटर किंवा 10,000 फूट ही याची उंची आहे. आणि अजून 5,000 फूट म्हणजे 15,000 फूट पर्यंत आपल्याला, म्हणजे एका दिवसात 5,000 फूट जायचं आणि परत खाली यायचं. 5,000 फूट म्हणजे कळसुबाईची उंची आहे 5,400. म्हणजे अगदी पायथ्याचं जे बारी गाव आहे तिथपासून आपण वर चढलो तरी 5,000 फूट आपण वर चढतो आणि परत खाली येतो. तितकी चढाई तुम्हाला. पण ती कळसुबाईचं ऑक्सिजन लेवल आणि इथलं ऑक्सिजन लेवल याच्यामध्ये फरक आहे. कळसुबाईला 100% ऑक्सिजन आहे, इथे 60-70% ऑक्सिजन असतो. आता हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इथे दुर्दैवाने आम्हाला जाता आला नाही, कारण सरकारने बंदी घातली.
पण एक फाटा घांगरियापासूनच एक 2-3 किलोमीटरचा जातो आणि हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स लागते. आता हे घांगरिया इथे नुसतेच यात्रेकरू येत नाहीत, हेमकुंड साहेबचे यात्रेकरू असतात, पण इतर काही ट्रेकर्स पण ह्या भागामध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्ससाठी येतात. त्यामुळे फॉरेनर मंडळी वगैरे पण या भागामध्ये आलेली आपल्याला दिसतात. आणि अतिशय छोटी छोटी हॉटेल आहेत. तिथला गुरुद्वारा होता, तिथे आम्हाला काही जागा मिळाली नाही कारण तो हाऊसफुल झालेला होता. मग समोरच एक हॉटेल देवभूमी नावाचं हॉटेल होतं, अगदी सामान्य दर्जाचं हॉटेल होतं, पण आता तिथे तोच आसरा होता आम्हाला, त्याच्यामुळे हे हॉटेल आम्ही बुक केलं आणि मग तिथे थांबलो. हॉटेल देवभूमी, तिथल्या गुरुद्वारातली ही दृश्य आहेत. आता इतक्या उंचावर असून तिथे कुठलीच सुविधा नाहीये, तिथे कुठलं वाहन जात नाही, तरी सुद्धा ह्या गुरुद्वाराची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी ठेवलेली होती. साधं का होईना पण तिथे मुबलक जेवण तुम्हाला लंगरमध्ये मिळत होतं. हे तिथले ग्रंथी आहेत. आणि गंमत म्हणजे तिथे एक दवाखाना पण होता आणि तिथले डॉक्टर पण भारी होते. दिलीप राठेंना खोकला झाला होता, तो त्यांनी बरा केला आणि चांगले ब्रँडेड औषधं वगैरे त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे जरी इतक्या उंचावरती ते राहत असतात. आणि ऑक्टोबर दिवाळीनंतर हे सगळं बंद होतं. दिवाळीनंतर ह्या सगळ्यांना खाली यावं लागतं, ते गाव रिकामं होतं. परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत उत्तम सोयी, आरोग्य सुविधा ही सगळी शीख मंडळी पुरवत असतात. हे घांगरिया आम्ही दुसऱ्या दिवशी सोडलं आणि आमच्या हेमकुंड साहेबच्या ट्रेकला सुरुवात झाली. तर जसं जसं आपण वर जातो, हे उत्तराखंडातले कुत्रे अत्यंत रुबाबदार आहेत. म्हणजे आपल्यासारखे मरतुकडे कुत्रे वगैरे नाही आहे, भरपूर फोर असते त्यांना आणि दिसायला पण ते एकदम रुबाबदार दिसतात. आता ही बर्फाची नदी लागलेली आहे, याला ग्लेशियर म्हणतात. आकाश 2022 मध्ये गेला होता, तेव्हा ह्याच ग्लेशियर मध्ये शेजारी उभं राहून त्याने फोटो काढलेला आहे आणि मी त्याच्यानंतर 3 वर्षांनी ह्याच ठिकाणी उभं राहून फोटो काढला. पण ही नदी अजून टिकून आहे, याचा अर्थ ग्लोबल वॉर्मिंग झालेलं नाहीये गेल्या 3 वर्षात तरी. ग्लेशियर, कारण ग्लोबल वॉर्मिंग जेव्हा व्हायला लागतं तेव्हा या ग्लेशियर असतात त्या नष्ट होतात. तर हा बर्फ वगैरे अजूनही उंचावर गेल्यानंतर तुम्हाला दृष्टीस पडतो. हा आकाशचा फोटो आहे 2022 मधला. उंचावर जातात म्हणजे नद्यांचे प्रवाह छोटे होतात परंतु वेगवान होतात, त्यांचा वेग खूप जास्त. आता हा वेग इतका असतो की ह्याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे हायड्रोलिक पॉवर प्रचंड प्रमाणामध्ये उत्तराखंडामध्ये निर्माण होते. म्हणजे वीज निर्मिती इतकी जास्त आहे की त्यांची स्वतःची गरज तर भागतेच, पण इतर राज्यांना सुद्धा उत्तराखंडामधून वीज पुरवली जाते. आणि म्हणून इथे विजेचा काही तुटवडा नाहीये. आता काही जणांनी घोडे घेतले होते कारण ही चढाई खूप खडतर आहे. अशा प्रकारचे घोडे, पण हे पोर्टर्सचे बॅचेस आहेत. हे टिपिकल उत्तराखंडी फीचर तुम्हाला दिसतात. घोड्यावर बसणं हे आणखी एक दिव्य आहे. म्हणजे माणसाला वाटतं की पायी जाणं परवडलं, पण तू घोडा नको, कारण शरीराची संपूर्ण मशागत होते या घोड्यावरती वर जाईपर्यंत आणि खाली येईपर्यंत. पण नाईलाजाने अगदी पाऊल उचलतच नाही म्हटल्यानंतर मग घोडा घेणं भाग पडलं. आनंद साजरा करतायत अजय विचार. कष्ट आहे चढायचे, पण तेवढाच आनंदही आहे. रेग्युलर शूज वापरले का नाही, ट्रेकिंगचे शूज आपले नेहमी आपण सह्याद्रीत वापरतो तशाच प्रकारचे होते. इथे काही बर्फ नव्हता, त्याच्यामुळे ते क्रॅम्पॉन वगैरे काही लागले नाही. आता ही सगळी खडतर चढाई करून हेमकुंड साहेब 1 किलोमीटर राहिलं, म्हणून हा महिलाचा दगड दिसला तर खूप बरं वाटलं. चला आता फक्त 1 किलोमीटर याच्या पुढे चालायचं आहे. आणि हे हेमकुंड
साहेबचं पहिलं दर्शन. इथे ते सगळं धोक्यामध्ये लपलेलं हेमकुंड साहेब आहे. आता ह्या उंचीवरती सुद्धा आर्किटेक्ट लोकांनी हा गुरुद्वारा तयार केलेला आहे. त्याचं हे छत बघा किती उतरत आहे, म्हणजे बर्फ वगैरे पडून साचू नये म्हणून ही अशी रचना केलेली आहे. पण अतिशय आतमध्ये अतिशय छान असा हा गुरुद्वारा आहे, छानपैकी सजवलेला. त्याची ती ग्रंथ साहेबाची बैठक असते, तिथे ग्रंथ ठेवलेला. आणि इथे बसणाऱ्या यात्रेकरूंसाठी ब्लँकेट गुरुद्वारामध्ये ठेवलेले होते. आतमध्ये बसून सगळे ब्लँकेट पांघरून बसलेले होते. आता हे ते सुप्रसिद्ध बर्फाचं कुंड हेमकुंड साहेब म्हणून, याला म्हणून नाव हेमकुंड साहेब असं नाव पडलेलं आहे. एक ग्लेशियर पासूनच उत्पन्न झालेले हे कुंड आहे. आणि ह्याच्यात चक्क लोक आंघोळी करतात 0 डिग्री टेम्परेचरला. आता दिसतीलच तुम्हाला आंघोळी करताना. आता हे मी आहे आणि अजय विजन आहे. आता त्याच वेळेला आम्हाला इथे निरोप आला की रेड अलर्ट इश्यूड, म्हणजे उत्तराखंड मध्ये ट्रेन पण बंद केले, यात्रा पण बंद केल्या, सगळं बंद. असा अजून एक रेड अलर्ट आम्हाला तिथे वरती हेमकुंड साहेबला हा निरोप मिळाला. डिपार्टमेंट हॅज इश्यूड ऑरेंज अलर्ट फॉर हेवी रेनफॉल. आणि चमोली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हॅज सस्पेंडेड मूवमेंट ऑन ऑल ट्रेकिंग रूट्स इन द डिस्ट्रिक्ट फॉर द नेक्स्ट 5 days. म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत सगळं ट्रेकिंग बंद. त्याच्यामुळे ते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आमचं चुकलं. आता हे त्या गुरुद्वारामधलं आपलं दृश्य आहे. खूप छानपैकी असे कार्पेट टाकलेले असतात, बसायची उत्तम व्यवस्था असते. हा आमचा हेमकुंड साहेबचा फोटो. आता हे मला वाटतं नाना गायधनी उतरले कुंडामध्ये. साखळी असते, त्या साखळीला धरून उतरायचं, डुबकी मारायची आणि वर यायचं. तर सगळ्यांनी, आणि हे सरदारची मंडळी होतीच तिथे आमच्या बरोबर. आता हे हळूहळू धुकं पडत चाललेलं आहे आणि काही वेळाने हे सगळं दिसेनासं होतं. आता हे त्याच्या शेजारी एक लक्ष्मणाचं जुनं मंदिर आहे, त्याच्यातलं हे दृश्य आहे. लक्ष्मण मंदिर हे जगात लक्ष्मणाची फार थोडी मंदिरं आहेत, त्याच्यापैकी हे एक मंदिर आहे. आणि ते हेमकुंड साहेबच्या अगदी शेजारीच आहे. आता हे धुकं हळूहळू पसरत चाललेले. हा पूल आहे हेमकुंड ते लक्ष्मण मंदिर पर्यंत जाणारा. या पुलावरती हे सचिन उभे आहे. इथे आम्ही बॅनर फडकावला आमचा, तो सुप्रसिद्ध बॅनर. नाशिकचं नाव कोणीतरी रोशन व्हायला पाहिजे ना, म्हणून तिथे घातलेलं आहे हेमकुंड साहिब यात्रा नाशिक. म्हणजे लोक विचारतील तुम्ही कुठून आला, तर हा नाशिकचे आहे. नाशिक म्हणजे त्यांना काहीतरी फार मोठं तीर्थक्षेत्र वाटतं. बाकी सगळीकडे नाशिक का नाम लिया लोक काहीतरी वा वा. आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगायचो ना आम्ही, हा हमारे अगले साल सिंहस्थ है, कुंभ मेला है, आप सब लोग आना. अगदी अनोळखी माणूस असला तरी त्याला आमंत्रण द्यायचो. पुढे हाच प्रयोग आम्ही रामदेव बाबांवरती पण करणार होतो, पण ते काही आम्हाला जमलं नाही. आता इथे फार वेळ नाही थांबता येत तुम्हाला, कारण तिथलं वातावरण इतकं ऑक्सिजन वगैरे सगळंच लेवल इतकी कमी असते की लवकर उतरलेलं बरं असतं. त्याच्यामुळे इथे या वातावरणाचा थोडा वेळ आस्वाद घेतला आणि मग नंतर आम्ही सगळेजण परतीच्या तयारीला लागलो. किती 12,000 नाही, हे 15,000 फुटावर. यहाँ पे अभी हमने सबने स्नान किया, बर्फ का पानी पूरा ग्लेशियर था, बहुत ही सुंदर. आता हे लक्ष्मण मंदिर इथे स्पष्ट दिसतंय या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी हिंमत केली आणि आंघोळ मात्र केली. हे बघा, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. येस येस. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा घांगरियाला आलो
आणि घांगरिया पुन्हा 10 किलोमीटर उतरून पुलना नावाचं जो शेवटचा थांबा आहे तिथे आम्ही जीवची वाट पाहत सगळेजण बसलेलो आहोत. म्हणजे हेमकुंड साहिब यात्रा आमची सफल झाली. इथून पुढे मग त्या जीप करून आम्ही पुन्हा गोविंद घाटला आलो. गंगा आणि अलकनंदा यांचा संगम विष्णू प्रयाग. आता गोविंद घाट वरून जोशीमठ आपलं बद्रीनाथकडे जाण्याचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि ह्या रस्त्यावरती आपल्याला हे विष्णू प्रयाग लागतं, अलकनंदा आणि धौली गंगा यांचा संगम. आणि इथून पुढे 20 किलोमीटर वरती बद्रीनाथ आहे. आता बद्रीनाथला पोहोचल्यानंतर अशी गंमत झाली की बद्रीनाथ मध्ये चिट पकडून नव्हतं. म्हणजे असा अनुभव प्रथमच आला. अनेक जण बद्रीनाथला याच्यापूर्वी जाऊन आलेले आहेत आणि 3-3, 4-4 तास लाईन मध्ये उभं राहून बद्रीनाथचं दर्शन होतं. आता इथे मंदिर निर्मनुष्य, शुकशुकाट. ड्युटीवरती जे पोलीस होते ते पण गर्दी नसल्यामुळे माशा मारत बसलेले. त्यांना पोलीस मामांनाच आम्ही सांगितलं आता आमचे फोटो काढा तुम्ही म्हणून. त्या पोलीस मामांनी फोटो काढले. मग ह्या बद्रीनाथ संपूर्ण बद्रीनाथ गावामध्ये दुकानं सगळी शुकशुकाट, माणूस दिसत नाही कोणी, कारण रस्तेच बंद होते. आम्ही फक्त वरपर्यंत पोहोचलो होतो म्हणून इथे येऊ शकलो, पण खालून वरती गाड्या येत नव्हत्या. त्याच्यामुळे अगदी निर्मनुष्य आम्हाला सापडलं. आणि मग बद्रीनाथ मध्ये आम्ही दर्शनाचा, आता हे बद्रीनाथच्या शेजारचं गरम पाण्याचं कुंड आहे. आता गंमत बघा, हेमकुंडाला 0 डिग्री टेम्परेचर आणि इथे उकळतं पाणी. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला पाय सुद्धा पुढवता येत नाही, इतकं हे गरम आहे. हा नाही, इथे तांदूळ टाकले तर ते उकळून त्याचा भात होईल, इतकं हे गरम आहे. आता ते अंगावर घ्यायचं म्हणजे मग तुम्हाला त्याच्यात नळाचं पाणी, थंड पाणी मिक्स करावं लागतं. तर मग तसा पण प्रयोग काही जण करताना दिसत आहे तिथे. आता हे बद्रीनाथची सगळी दृश्य आहे. आता हे बघा, नळाचं पाणी आणि कुंडातलं पाणी मिक्स करून मग आंघोळ करतायत, कारण ते पाणी खरोखर अंगावर घेता येत नाही, इतकं गरम आहे. मग ते अशा मग मध्ये भरून थोडे ते त्याची शिंतोडे उडवायचे, असं करून करून आता हे नळाचं पाणी आणि गरम पाणी याचं मिक्सचर चालू आहे. सल्फर वगैरे काय? हो, सल्फरमुळेच हे उष्णता निर्माण होते. आता हे मग आता हे बघा, बद्रीनाथच्या मंदिराच्या पायऱ्या बघा, इथे माणूस नाहीये. असं दृश्य तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. इथे ह्या ठिकाणी पोहोचायला तुम्हाला 2 ते 3 तास लागतात मंदिराच्या प्रवेशद्वारावरती. तर मग काही लोकांनी अशी हौस भागून घेतली, दर्शन घ्यायचं, मग साष्टांग नमस्कार घालायचा, मग तिथे रेंगाळायचं, मग ते गुरुजी म्हणतात चलो चलो निघलो, मग निघून परत राऊंड करून परत यायचं, परत दुसऱ्यांदा दर्शन घ्यायचं. असं 3-3, 4-4 वेळा आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बद्रीनाथचं दर्शन घेऊन आपला आत्मा अगदी संतुष्ट करून घेतला. परत आयुष्यात अशी संधी कधी मिळणार नाही. तर हा एक असा एक अलौकिक अनुभव आम्हाला परमेश्वर कृपेने म्हणा किंवा काय बद्रीनाथच्या कृपेने आम्हाला सगळ्यांना मिळाला. अगदी मनसोक्त बद्रीनाथाचं दर्शन झालं. ते पोलिसांनी काढलेले फोटो आहेत सगळे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या तीर्थयात्रेचं शेवटचं ठिकाण माणा, बद्रीनाथ पासून एक 4-5 किलोमीटर चालतच जावं लागतं तिथे. म्हणजे गाडी पोहोचते पण नंतर पुढे चालावं लागतं. तर हे माणा हे आपल्या भारतातलं शेवटचं गाव. इथून पुढे रस्ता नाही, गावं नाही, काहीच नाहीये. फक्त मिलिटरीचा एक रोड आहे, त्याच्याने सिव्हिलियन लोकांना जायची परवानगी नाहीये. आणि इथे ही ती सुप्रसिद्ध भीमशिला, म्हणजे भीमाने टाकलेला दगड. म्हणजे अशी आख्यायिका आहे की पांडव इथून स्वर्गाला गेले, त्यामुळे हा स्वर्गारोहणाचा रस्ता आहे. आणि मग ही सरस्वती नदी आहे की द्रौपदीला काही क्रॉस करता येत नव्हती, म्हणून भीमाने एक दगड घेतला आणि टाकला. तो हा दगड, त्याला भीमशिला म्हणतात. ही भीमाची बोटं उमटलेली दिसत आहेत. आता इथे ही सरस्वती नदी खूप वेगाने वाहत असते. ह्याच्या काठावरती एक छोटस मंदिर दिसतंय, ते पूर्वी नव्हतं, आता हल्ली निर्माण झालेलं आहे. हे आपले पुण्याचे जे MIT कॉलेज इंजिनिअरिंगचं तिथले जे विश्वनाथ कराड आहेत, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आता इथे आतमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वर, तुकाराम, लता मंगेशकर यांच्या सगळ्यांच्या मूर्ती तिथे ठेवलेल्या आहेत. सरस्वतीची पण मूर्ती आहे. इतका वेगाने प्रचंड आवाज करत हा सरस्वती नदीचा
प्रवाह वाहत असतो. आता हा स्वर्गारोहण, हे 5 पांडव आणि हा पुत्रा हे सगळे पुतळे. स्वर्गारोहण, नाशिक टीमचं स्वर्गारोहण. कुत्रा बघा ना, छान दाखवलाय धर्मराजाचा. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ. या या लवकर लवकर या, व्हिडिओ चालू आहे, लवकर या. नंदू काशील आले. आता नाशिक टीमचं स्वर्गारोहण. मी वरती उभा आहे. आता दिनेश जोशी गेले, नंतर नंदू शेठ चालले, त्याच्यानंतर सचिन आहे, सचिनच्या पाठीमागे सगळीच टीम आहे. इथून पुढे स्वर्गारोहिणी नावाचं एक कुंड आहे, तिथून पुढे मग सतोपंथ लागतं. पण हा रस्ता खूप खडतर आहे याच्यानंतर तो सगळा. आणि काही लोक पैदल वगैरे जातात. अजय विजन आहेत, नाना गायधनी आहेत. आता इथे चहाचं दुकान आहे, ज्याच्यावरती बोर्ड लावलाय की हे भारतातलं शेवटचं चहाचं दुकान आहे. त्याच्या पुढे चीन सुरू होतं, पण आता त्यांनी तो बोर्ड बदललाय. हा, भारत की पहिली चायचे दुकान. चीन पण तुम्ही आलात तर ते पहिलं दुकान आहे. आता हे त्याच परिसरातले हा सरस्वती नदी. बघा सरस्वती नदी किती वेगाने वाहते. तिचा हा आवाज ऐकून गणपतीला इरिटेशन झालं म्हणून त्याने श्राप दिला या नदीला की तू लुप्त होशील. आता हे आधुनिक फोटोग्राफी AI याला आपण म्हणतो तसा प्रकार आहे. आता हे पाठीमागे हा डोंगर आहे, याच्यातच ती व्यास गुंफा आहे. आता असे बोर्ड. आता गंमत म्हणजे 3-4 जणांनी आपण फर्स्ट असल्याचा क्लेम केलाय. म्हणजे ह्याच्या वरच्या लेवलला अजून एखादं दुकान बनवतो आणि मग तो नाव देतो इंडियाज फर्स्ट टी शॉप. आता हा प्रकार आता कुठपर्यंत चालणार आहे काही माहिती नाहीये. आता ही सरस्वती नदी आहे. तर गणपती लेखन करत असताना ह्या आवाजामुळे त्याला त्रास व्हायला लागला म्हणून या नदीला शाप दिला की तू मुक्त होती, आणि त्याच्यामुळे ती मुक्त झाली. आता हे जे हा जो डोंगर आहे त्याच्यामध्ये व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. म्हणजे व्यासांनी महाभारत लिहून सांगितलेलं आहे आणि गणेशाने ते लिहून घेतलेलं आहे. हा स्वर्गारोहणाचा रस्ता. हे 5 पांडव, द्रौपदी. आता हे जे मंदिर आहे ते सरस्वतीचं मंदिर हे हल्ली बांधलेलं आहे. एक 5-6 वर्षापूर्वी बांधकाम झालं असं व्हायचं. ही सरस्वतीची मूर्ती आहे, ही गणेशाची मूर्ती आहे, आणि इथे ज्ञानेश्वर, तुकाराम आणि लता मंगेशकरांची पण मूर्ती आहे. लता मंगेशकर ही सरस्वती, हा सरस्वतीचाच अवतार आहे असं आपण मानतो. आता ही व्यास गुंफा आहे. याच्यावरती हे दगड दिसतात का असे बारीक बारीक रेषा. ही पुस्तकाची पानं आहे. म्हणजे महाभारत ग्रंथ लिहित असताना गणपतीने बरीच स्टेशनरी मागवली होती. ग्रंथ लिहून पुरा झाला, आता ती स्टेशनरी सगळी शिल्लक राहिली, तर ती पानं इथे घेऊन दिली, त्यांचं दगडांमध्ये रूपांतर झालं. अशी अर्थात आख्यायिक आहे, गंमत म्हणून फक्त स्वीकारायचं, पण खरोखर ती पुस्तकांच्या पानासारखी दिसतात. आता हे वेद व्यास इथे बसायचे. इथे पाठीमागेच गणेश गुंफा आणि व्यास गुंफा आहे या डोंगरांमध्ये. हे नाना गायधनी आहे. इथेच याचं स्थान आहे. प्रथम चायची दुकान. ही गणेश गुंफा आहे आणि मगाशी आपण पाहिली ती व्यास गुंफा आहे. तर आता हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसले, गणेशजी ह्या गुंफेत आणि व्यास त्या गुंफेत. तर मी तिथल्या पुजाऱ्याला विचारलं की इनका ये कहते थे और इनको सुनाई कैसे देता था, इतने दूर बैठे थे. त्यांनी फार मनोरंजक उत्तरं दिली. एका पुजारीने असं सांगितलं की ये सब वादी जो है वो ऑडिटोरियम जैसी है, जहाँ पे आवाज गूंजती है, इसलिए वो दूर दूर का सुनाई देता है. दूसरे पुजारी ने ऐसा उत्तर दिया कि उस जमाने में लोगों की आवाज बहुत पावरफुल रहती थी, माइक वगैरह कुछ नहीं था. तो नैमिषारण्य आपण पाहिलंय ना, तिथे एक ऋषी सांगायचा आणि बाकी सगळे ऋषी ऐकायचे. हजारों लोगों को कथा सुनाई देती थी क्योंकि वो लोगों की आवाज बहुत ऊंची रहती थी.
इसलिए वो सुनाई दिया. आणि तिसऱ्याने आणखी मनोरंजक उत्तर दिलं, गणपती के कान बहुत बडे होते. इसलिए उसको सुनाई दिया. तर अशी मौज मजा करत करत आमचा आता हे आर्मीने लिहून ठेवलेलं आहे. इथे आर्मीचा कॅम्प आहे माणाला आणि आर्मीने एक रस्ता तयार केलाय चीनच्या बॉर्डर पर्यंत. तो रस्ता चीनमध्ये क्रॉस होतो की नाही माहित नाही मला, पण बहुतेक तो वाहतुकीला बंद आहे. सिव्हिलियन लोकांना तर काही तिथे जाता येत नाही. तर हे असं भारतातलं शेवटचं गाव आणि हा आमचा तीर्थयात्रेचा किंवा या ट्रेकचा शेवटचा टप्पा. आता इथे पण भारतची पहिली चायची दुकानं अशी 5-10 चायची दुकानं तयार झालेली आहेत. आणि आता परतीच्या वाटेला आम्ही इथून लागलो. हनुमान चट्टी हा बिफोर बद्रीनाथ. आता एक हनुमानाचं एक स्थान आहे. जाता जाता म्हटलं आता याचं आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल हनुमानाचे आभार मानावे म्हणून मग हनुमानाच्या पाया पडलो. आणि इथून पुढे अजून एक घारी देवी. आता हे श्रीनगरच्या जवळ नदीच्या पात्रामधलं मंदिर आहे. थोडंसं उतरावं लागतं, एक 300-400 पायऱ्या आणि अगदी नदीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. तर मग त्या पायऱ्या उतरून आम्ही घाडी देवीचंही दर्शन घाडी देवी. आणि याच्यानंतर मग हरिद्वार. हरिद्वारात जाताना पुन्हा रस्त्यावरती हे संकट दत्त म्हणून उभे असलं तर ते काम चालू असतं. आता हे काम कुठल्या स्वरूपाचं आहे आणि किती अवघड आहे याची कल्पना तुम्हाला येईल याच्यावरून. कष्टाचं काम आहे. आता ह्या दरडी कोसळतात. तिथे गव्हर्नमेंटने बऱ्याच ठिकाणी जाळ्या लावलेल्या आहेत, काही ठिकाणी सिमेंट टाकलेलं आहे. तरी सुद्धा ते अवघडच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही हरिद्वारला पोहोचलो आणि शहरी जीवनामध्ये प्रवेश केला. आणि एक अतिशय सुंदर हॉटेल अतिशय कमी खर्चामध्ये राकेश विजन यांनी शोधलं. या हॉटेलचं नाव ला मेरिडियन. मेरिडियन हे फार मोठा इंटरनॅशनल चेन आहे, पण त्याचं स्पेलिंग त्यांनी बदललं होतं. म्हणजे मेरिडियनचं EN करतात त्याच्याऐवजी AN केलं होतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी थोडीशी लपवाछपवी करून पण आपल्या हॉटेलचं नाव लोकांच्या डोळ्यात येईल असं केलं होतं. मग त्याच्यानंतर आम्हाला हरिद्वारला 1-2 दिवस जास्त मिळालेले होते कारण आमचं व्हॅली ऑफ फ्लॉवर कॅन्सल झालं. म्हणून मग म्हटलं तर रामदेव बाबांची भेट घेऊया. तर रामदेव बाबा होते तिथे. पतंजली योगपीठला आम्ही जाऊन आलो. तिथे रामदेव बाबा होते. हे त्यांचं हॉस्पिटल आहे, आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. आणि हॉस्पिटल खूप सुंदर आहे. हॉस्पिटलमध्ये व्यवस्था पण चांगली आहे, पण तिथले दर मात्र काही फार स्वस्त नाही आहेत. कॉर्पोरेट पद्धतीने हे सगळं रामदेव बाबांचं काम चालतं. अतिशय एफिशियंट आहे, अतिशय चांगलं आहे, परंतु गरिबासाठी नाही आहे. तिथे तिथले जे दर आहेत ना ते आपले सर्वसामान्य हॉस्पिटल सारखेच जवळजवळ आहेत. हे बघा सगळं QR कोड पासून सगळं अगदी आधुनिक पद्धतीने एक अख्खी कॉम्प्युटर हॉलच होता. तिथे सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे बसलेले होते. आणि हे अशा प्रकारे ते हॉस्पिटल सगळं चालवलं जातं. कोणत्या प्रकारचे पेशंट होते? तिथे IV पण लावलेली होती काही लोकांना, म्हणजे ॲलोपॅथी पण मिक्स केलेली होती त्याच्यामध्ये. एक पॅथो लॅब पण होती. आता हे पॅथो लॅबचे दर बघा, हे सगळे पॅकेजेस 2400 रुपयाचं पॅकेज, 1800 रुपयाचे पॅकेज. म्हणजे पूर्णपणे कॉमर्शियली ऑपरेटेड हा सगळा कॉर्पोरेट व्यवसाय आहे. म्हणजे बाबांनी त्याचं पूर्णपणे एक व्यापारीकरण करून टाकलेलं आहे. ही बाबांची गाडी आणि हे रायफलधारी बाबांचे बॉडीगार्ड. बाबा एका मीटिंग मध्ये होते. आम्ही असं नाटक केलं की बाळासाहेब पुरोहित हे त्र्यंबकेश्वर मंदिर के पुजारी है और हम आपको आमंत्रण देने को आए हैं, अगले साल आपको आना है, हमारे यहाँ कुंभ मेला है. तर त्याने आमच्याकडे बघून दुर्लक्ष केलं. आणि बैठो बैठो बाबा निकलेंगे तो उस
समय मिळला ते बाबा काही बाहेर आले नाही, पण तिथूनच हात जोडून नमस्कार केला. चला आपलं आता तिथल्या एका मंदिरातले पुजारी आहेत, मगाशी मी सांगितलं शांतिकुंज अतिशय सुंदर. आणि मग आता ही सुप्रसिद्ध नेहमीपेक्षा गर्दी कमी होती, कारण लोक अजूनही घाबरत होते इथे यायला, तरी पण इतकी गर्दी गंगेची आरती आपण वाराणसीला पाहिली आहे, नाशिकलाही आली गोदावरीच्या काठी होते, तर ह्या आरतीचं जरा वेगळंच महत्व आहे. नंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. हसत खेळत नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी विनोद चालू होते, एकमेकांच्या खोड्या काढणं. दिलीप राठी वर बसले, कारण सगळ्यांना त्यांना पाया पडायला सोपं जावं म्हणून. मग नाशिक रोड स्टेशनवरती आमचं भव्य स्वागत विजय भावसार यांच्या ज्वेलरी स्टोअर मधल्या या मोत्यांच्या माळा आहेत, खरे मोती आहेत बरं का. आणि मग ही छोटीशी गोड मुलगी आमचं स्वागत करते. अशा प्रकारे आमचा प्रवास सुबळ संपन्न झाला. धन्यवाद. हो हो, बद्रीनाथचा हाच रस्ता आहे. तुमचा एज ग्रुप काय होता? तर खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुम्ही हिमकुंडाला घेऊन गेले होते, घेऊन आले. मी बापूसाहेबांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. जिल्ह्याच्या अध्यक्षा कल्पनाताई, सचिव पुष्पाताई, आणि सन्माननीय ज्वेलरचे सभासद आणि डॉक्टर रवीचे ट्रेकर मित्र. मी तर एवढंच म्हणेल, बाप रे बाप, काय करून आला. डॉक्टर रवी म्हणजे ईश्वराची देणगी आहे. असा रवी परत होणे नाही, आणि कोणी आपली तुलना रवी सुद्धा करू नये. डॉक्टर रवीला मी गुरुसा समजतो, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. मला जेव्हा जेव्हा कुठे भाषण द्यायचं असेल की डॉक्टर रवीकडे जायचं, आणि विशेषतः इंग्रजीचं मराठी जेव्हा ट्रान्सलेशन आपण करतो तेव्हा रवीची मदत घेतल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. तो चालता बोलता शब्दकोश आहे. तुम्ही काही विचारा,
झोपेतून उठला तरी हा बोला काय तुम्हाला काय पाहिजे लगेच सुरू. तर त्याचं सगळी मेमरी आणि हे बघितलं तर मला खरोखर रवीचा हेवा वाटतो की कुठून आलं कुठून ईश्वराने या जगात पाठवला. पण दुसरं मी म्हणेल त्यांनी आपल्याला देवभूमीचं करून आलं त्याच्यामध्ये मी काही फारसं माझी भर घालावी असं काही नाही आहे. परंतु डॉक्टर रवी तुम्ही हा जो ट्रेक घेतला मला थोडंसं वडीलच्या नात्याने सांगावंसं वाटतं. असं कठीण परिस्थितीत तुम्ही जावं असं मला वाटत नाही. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे आणि समाजाला त्याहून जास्त गरज आहे. म्हणून असला डिफिकल्ट ट्रेक तुम्ही करू नये याची एवढीच मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. तुमचा आभार मानण्याची जी संधी दिली त्यामुळे यापेक्षाचं मी आभार मानतो. आणि क्लबच्या वतीने त्यांना तुम्ही म्हणतो ऑक्सिजन प्लॅन्ट आहे रवी कमी ऑक्सिजन मध्ये सुद्धा जाऊन आले आणि व्यवस्थित आले. डॉक्टर रवी व्यवस्थित प्लॅन घेऊन जा आणि तुमच्या घरी ठेवा जेणेकरून तुमचं घर सगळं ऑक्सिजनयुक्त होऊन जाईल. एवढंच ट्रेकला जायचं नाही. जय जय आता आपण शिंदेसरांचा सत्कार करूया. मला डॉक्टरांबद्दल सांगायचं आहे की एवढा पाऊस असताना बिन रेनकोट घालता पूर्ण जाऊन येईपर्यंत कधीही त्यांनी रेनकोट पूर्ण ओले होऊन आले तर तिथे आंघोळ केली तसेच निर्माण केली. पुढची ट्रेक करायची आहे डॉक्टर आपल्याला. शिवदे सर तुमचा एज ग्रुप काय होता तुमच्या टीमचा? सगळेजण मिनिमम 60 हे बघा फक्त 2-3 जण 50च्या आसपास होते. बाकी सगळेजण 60-70 सगळेजण 60-70 या वयोगटातले. तुम्ही तिच्या कल्पना ताई जवळ उपस्थित. हा आता बोला. नाही धन्यवाद. पुढची मीटिंग 22 सप्टेंबरला. आज 2 तारीख आहे ना. पुढची मीटिंग 16 सप्टेंबर. मीटिंग संपली असं मी जाहीर करते. यानंतर मेंबर्सनी थांबायचं आहे आपल्याला डिस्कशन करायचं. पिकनिकचं डिस्कशन करायचं.